Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स EOE या सब्जेक्टबद्दल मॅरेथॉन लेक्चर घेणार आहोत. तर चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. बघा, याच्यामध्ये डिफरंट आपल्याला चॅप्टर दिलेत. शॉर्टमध्ये आपण आज सगळे चॅप्टर रिवाईज करूया, वन बाय वन एक पॉईंट आपण डिस्कस करूया. ओके, बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला फर्स्ट पॉईंट जो आपल्याला दिला त्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रॉनिक्स कंपाऊंड अँड सिग्नल. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस डेफिनेशन डायरेक्टली विचारली जाते की इलेक्ट्रॉनिक्स कंपाऊंड जे असेल त्याचे डिफरंट क्लासिफिकेशन कोणते, जसे की सेम लाईक दॅट आपण म्हणू शकतो ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ओके, ते इलेक्ट्रॉनिक्स कंपाऊंड म्हणजे सरळ काय की जे आपण एखादी इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन करतो, जसं की इलेक्ट्रॉनिक्स कंपाऊंड आर बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स युजिंग इलेक्ट्रॉनिक सर्किट. दे आर यूज फॉर control, amplification, filtering, switching and energy storage. Just like that, one of them positive component and another is passive component, another is ॲक्टिव्ह कंपाऊंड. ओके, तर बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पॅसिव्ह कंपाऊंड कोणकोणते आहेत आणि पहिली गोष्ट पॅसिव्ह कंपाऊंड कशाला म्हणतात हे पहिलं आपल्याला समजून घ्यावं लागेल. ओके, बघा त्याच्यामध्ये पॅसिव्ह कंपाऊंड डू नॉट प्रोड्यूस एनर्जी ऑर ॲम्प्लिफाय सिग्नल. म्हटलं म्हणजे काय की पॅसिव्ह कंपाऊंड जे असतात ते एनर्जी प्रोड्यूस करत नाही आहे आणि सिग्नल जे असेल ते काय करत नाही आहे, ॲम्प्लिफाय करत नाही आहे. दे ओनली कन्झ्युम, स्टोअर ऑर रिलीज एनर्जी. बरोबर आहे. पॅसिव्ह कंपाऊंड काय करतात, ते कुठल्याही प्रकारची एनर्जी प्रोड्यूस करत नाही आहे किंवा ॲम्प्लिफाय करत नाही सिग्नलला, तसेच ते एनर्जी कन्झ्युम करतात. दे ओनली कन्झ्युम, स्टोअर अँड रिलीज द एनर्जी. क्लिअर आहे. तर त्याचे एक्झाम्पल कुठले सगळ्यांना माहिती आहे, रजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. ओके, आता रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर जे असेल त्याच्याबद्दल आपल्याला काय काय लिहायचे त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये सगळे पॉईंट मी तुम्हाला लिहून देतो. सर्वात पहिले मी तुम्हाला सिम्बॉल सांगतो. दिस इज अ सिम्बॉल ऑफ रजिस्टर. ओके, त्याच्यानंतर हा असेल तुमचा कॅपॅसिटरचा सिम्बॉल असेल. ओके, आणि त्याच्यानंतर हा असेल तुमचा एक असा कॉईल टाईप तुमचा इंडक्टरचा सिम्बॉल असेल. क्लिअर आहे. त्याच्यामध्ये बघा रजिस्टरचं फंक्शन काय आहे, अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, त्यानंतर हा रजिस्टर जो असतो आपण कशामध्ये मोजतो, ओहममध्ये. ओके, त्यानंतर आणखी त्याचे फंक्शन कोणकोणते, तो करंट लिमिटिंगसाठी यूज केला जातो, व्होल्टेज डिव्हिजनसाठी, बायसिंग सर्किट आणि हीट जनरेशनसाठी. क्लिअर आहे. त्यानंतर बघा कॅपॅसिटरचं फंक्शन काय आहे, टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, लक्षात ठेवा. सेम लाईक दॅट, टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. दिस इज द फंक्शन ऑफ इंडक्टर. क्लिअर आहे. ओके, हां, दॅट इज युनिट ऑफ हेनरी आणि युनिट ऑफ फॅराड. क्लिअर आहे. कॅपॅसिटरचं युनिट काय रे, फॅराड, आणि इंडक्टरचं युनिट असेल हेनरी. ओके, म्हणजे तुम्हाला इंडायरेक्टली सरळ की जर तुम्हाला एक्सप्लेन करायला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपाऊंड तुम्ही त्याच्यामध्ये नोट डाऊन करू शकता. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा त्याचे काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे आहे, एवढं काही तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट नाही, पण जस्ट लक्षात ठेवा. नो पॉवर गेन असेल, कॅन नॉट ॲम्प्लिफाय सिग्नल असेल, इथं आपण ऑलरेडी डिस्कस केलं. सिम्पलर कन्स्ट्रक्शन आणि हायली रिलेबल असेल आणि लोअर कॉस्ट असेल. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा ॲक्टिव्ह कंपाऊंड. पहिली ॲक्टिव्ह कंपाऊंडची डेफिनेशन समजून घ्या. ॲक्टिव्ह कंपाऊंड्स रिक्वायर एक्सटर्नल पॉवर फॉर ऑपरेशन अँड कॅन ॲम्प्लिफाय द सिग्नल. आपल्याला म्हणजे पॅसिव्ह जे असेल ते सिग्नल ॲम्प्लिफाय करत नव्हते. दुसरी गोष्ट, पॅसिव्ह कंपाऊंड जो होता तो एनर्जी वगैरे प्रोड्यूस करत नव्हता, पण तो कन्झ्युम करत होता. त्याच्यामध्ये काय होतं, ॲक्टिव्ह कंपाऊंड्स रिक्वायर एक्सटर्नल पॉवर फॉर ऑपरेशन, म्हणजे सरळ याला एक्सटर्नल पॉवर लागते ऑपरेशन क्रिएट करण्यासाठी. ओके, तर त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत, तर खूप सिम्पल आहे, लक्षात ठेवा. डायोड, ट्रान्झिस्टर, ICs आणि ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, OPAM आपण त्याला म्हणतो. क्लिअर आहे. हे तुम्हाला सिलेबसमध्ये डिटेल वन बाय वन डिस्कस करायचं आहे समोर गेलं. क्लिअर आहे. सेम लाईक दॅट तिचेसुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स थोडीफार लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा मी तुम्हाला डिफरन्स दिला पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह कंपाऊंड. तर काय असतो बघा, कॅन नॉट ॲम्प्लिफाय द सिग्नल, इट कॅन ॲम्प्लिफाय द सिग्नल. डू नॉट नीड एक्सटर्नल पॉवर सप्लाय. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याला एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज नाही आहे, याला एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज आहे. ओके, हा काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी असेल ते स्टोअर ऑर डिसिपेट एनर्जी, इथे काय करतो, कंट्रोल फ्लो करंट. ओके, त्यानंतर याचे एक्झाम्पल कुठले होतं रे, R, L आणि C, आणि याचे एक्झाम्पल कोणते होतं, ट्रान्झिस्टर, IC असेल, डायोड असेल, ट्रान्झिस्टर असेल. ओके, हे एक्झाम्पल होते ॲक्टिव्ह कंपाऊंडचे. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा सेम लाईक दॅट की ते आपल्याला तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स कंपाऊंड जे असेल डिटेल एक्सप्लेनेशनसाठी दिलेले आहेत आणि त्याचे काही कलर कोडिंग वगैरे सुद्धा तुम्हाला विचारलेले आहे, तर ते सुद्धा आपण थोडंफार डिस्कस करूया. बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो असेल कोणता आहे, रजिस्टर. ओके, तर रजिस्टरची डेफिनेशन सगळ्याला माहिती आहे. आपण त्याचा सिम्बॉल आता जस्ट बघितला. दिस इज द सिम्बॉल ऑफ रजिस्टर. रजिस्टर इज अ कंपोनंट दॅट लिमिट्स ऑर अपोज करंट फ्लो. ओके,
त्यानंतर त्याचे टाईप्स कुठले कुठले हे बघा. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला तो फिक्स रेजिस्टर, व्हेरिएबल रेजिस्टर. फिक्स रेजिस्टर म्हणजे आपण त्याची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही आहे. ओके, सेम लाईक दॅट तुम्ही याला फिक्स रेजिस्टर म्हणू शकता. व्हेरिएबल रेजिस्टर जसे की तुम्ही असं सिम्बॉल काढून दाखवू शकता की ज्याची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकता. ओके, त्यानंतर असतो बघा थर्मिस्टर, त्यानंतर असतो LDR. ओके, हे जसे त्याचे डिफरंट टाईप्स आहे. ओके, तसेच त्याचे ॲप्लिकेशनसुद्धा बघू शकता. करंट लिमिटिंगसाठी आपण त्याला यूज करू शकतो, व्होल्टेज डिवायडरसाठी, पुलअप पुल डाऊन सर्किटसाठी आणि बायसिंग ट्रान्झिस्टरसाठी. ओके, शॉर्टमध्ये मी तुम्हाला सगळं वन बाय वन स्टेप बाय स्टेप सांगतोय. ओके, त्यानंतर हे बघा तुमचा कलर कोडिंग जे असेल याचे तुम्हाला काही न्यूमरिकल्स वगैरे एक्झाममध्ये 100% विचारले जातात. ते कलर कोडिंग लक्षात ठेवा. बघा कलर असेल, त्यानंतर डिजिट विचारला येतो, मल्टिप्लायर, आणि त्यानंतर असतो टॉलरन्स. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला कुठला आहे, कलर आणि डिजिट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि त्यासोबत तुम्हाला मल्टिप्लायरसुद्धा ध्यानात ठेवायची. तर मल्टिप्लायर ध्यानात ठेवायची गरज नाही, सिक्वेन्स जर लक्षात ठेवला तर तुम्हाला सहज लक्षात राहून जाईल. ओके, तर याला कसं लक्षात ठेवायचं यासाठी एक टेक्निक्स लक्षात ठेवा. बघा बी रॉय हा एक नावाचा व्यक्ती आहे असं समजा. काय नाव लक्षात ठेवायचं याचं, BB रॉय. ओके, BB रॉय नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो जो असेल तो कुठला असेल त्याला लक्षात ठेवायचं ग्रेट ब्रिटन. ओके, कुठला लक्षात ठेवायचं आहे, ग्रेट ब्रिटन. बघा ग्रेट, G म्हणजे ग्रेट, B म्हणजे ब्रिटन, आणि त्याच्यानंतर त्याला लक्षात ठेवायचे व्हेरी गुड वाईफ. ही शॉर्टकट लक्षात ठेवा. ओके, आता हे ट्रिक्स माझी कसं लक्षात राहील बघा. BB रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. म्हणजे एक BB रॉय नावाचा व्यक्ती आहे, तो ब्रिटनचा आहे, ग्रेट ब्रिटन आहे, आणि त्याची बायको खूप छान आहे किंवा चांगली आहे, व्हेरी गुड वाईफ. ओके, आणि त्यानंतर लास्ट लक्षात ठेवा गोल्ड अँड सिल्वर. ओके, क्लिअर आहे. हा एक टेक्निक्स तुम्हाला शॉर्टकट लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी लक्षात ठेवता. म्हणजे काय, सरळ हा जो सिक्वेन्स तुम्ही वापरला तसा सरळ जी त्याला देऊ शकता. 0 1 2 3 4 5 6 7 अप टू 9 पर्यंत. ओके, 10 11 देऊ नका. इथे पण लक्षात ठेवा 10⁻0 पासून सुरुवात करा अप टू 10⁻9 तक. क्लिअर आहे यात. ओके, हां, हे असेल तुमची कलर कोडिंग, म्हणजे जेणेकरून तुम्हाला याच्यावर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला सोपं जाईल. बघा तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिलं. एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघा, तुम्हाला सरळ विचारलं त्यांनी की रेड कलर दिला, व्हायलेट कलर दिला, ब्राऊन कलर दिला आणि गोल्ड दिला. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की रेड कलर जे असेल त्याचा डिजिट किती आहे सर, 2. व्हायलेटचा किती आहे, 7. ओके, आणि ब्राऊन म्हणजे काय, थर्ड डिजिट जो असतो आपण तो काय घेत असतो, त्याचा मल्टिप्लायर घेत असतो. म्हणजे काय, सरळ काय करावं लागेल मला, इंटू 10⁻. आता किती आहे काय आपल्याला माहिती आहे का, नाही, मग हे आपल्याला शोधावं लागेल. BB रॉय बरोबर आहे. म्हणजे काय, सगळ्यात पहिला असेल ब्लॅक, तुम्हाला जसं जातं दिलं आपण त्याच्यानुसार सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. जसं की म्हणू शकता ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज. ओके, हे जे 2 BB असेल त्यात सगळ्यात पहिला कोणता आहे, ब्लॅक, आणि दुसरा कोणता असेल, ब्राऊन. म्हणजे काही असेल मग 10⁻2 असेल. क्लिअर आहे, लक्षात आलं. ओके, बघा म्हणजे सॉरी 10⁻2 नाही, 10⁻1 आहे, कारण 10⁻0 सगळ्यात पहिला आहे, नंतर 10⁻1 आहे. क्लिअर, म्हणजे काय सरळ नाही की तुमचा 10 असेल बरोबर. म्हणजे इथे येईल बघा 10⁻1, आणि गोल्डसाठी काय घेत असतो आपण +-5, सिल्वरसाठी काय असेल +-10 असेल. क्लिअर आहे. मग इथे जर तुम्ही बघितलं तिथे काय येईल 27 × 10⁻1 +-5%. क्लिअर आहे. हां, मग तुम्ही जर याला मल्टिप्लिकेशन केलं किती येईल, 270 +-5%. दॅट इज युअर फायनल आन्सर. ओके, असे न्यूमरिकल्स वगैरे तुम्हाला मॅक्झिमम विचारले जाऊ शकतात, ते तुम्ही लक्षात ठेवा. काही त्याचे स्पेसिफिकेशन बघा, रेजिस्टन्स व्हॅल्यू, पॉवर रेटिंग, टॉलरन्स आणि टेम्परेचर कोइफिशियंट. हे त्याचे स्पेसिफिकेशन एक्झाममध्ये विचारले, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सिमिलरली तुम्हाला नेक्स्ट कंपाऊंड दिलं बघा, कॅपॅसिटर. कॅपॅसिटरची डेफिनेशन काय मी तुम्हाला आता सांगितली होती. कॅपॅसिटर एक असा डिव्हाइस, असा कंपोनंट आहे टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, ही एक त्याची डेफिनेशन असेल. ही तुम्हाला लिहून दिली, तुम्ही ही लिहू शकता, किंवा मी आता दुसरी सांगितली तुम्ही लिहून घेऊ शकता. टू स्टोअर, बघा काय म्हणू शकतो आणखी दुसरी डेफिनेशन, टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड है ना, दॅट इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटर. ओके, किंवा दुसरी तुम्ही आणखी डेफिनेशन आणखी एक लिहू शकता, अपोज टू द सडन चेंजिंग करंट. इट इज डिफाईन ॲज अपोज टू द सडन चेंज इन व्होल्टेज. सॉरी, करंट इथं काय असेल, व्होल्टेज कॅपॅसिटर असेल. क्लिअर, ही एक डेफिनेशन लिहू शकता. ही लिहा किंवा ऑलरेडी मी तुम्हाला लिहून दिली ती लिहू शकता. बघा, अ कॅपॅसिटर स्टोअर इलेक्ट्रिकल चार्ज बिटवीन
टू कंडक्टिंग प्लेट सेपरेट बाय डायलेक्ट्रिक मटेरियल. क्लिअर आहे. त्यानंतर बघा त्याचे काही टाईप्स आहे. जे डायलेक्ट्रिक मटेरियल मी तुम्हाला म्हटलं की डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे सर तुम्हाला माहिती आहे, मी सिम्बॉल सांगितला होता. अशा प्रकारे कॅपॅसिटरचा सिम्बॉल आहे, याच्यामध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल आपण टाकतो. त्याच्यावरून तुम्हाला त्याचे डिफरंट टाईप्स आहे. जसे म्हणू शकता सिरेमिक कॅपॅसिटर, इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर, पॉलिस्टर कॅपॅसिटर आणि व्हेरिएबल कॅपॅसिटर. क्लिअर आहे. कॅपॅसिटरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, Q = C/V. ओके. किंवा तुम्ही त्याला असं लिहू शकता C काय असेल Q/Q/V. ओके. याला एक लक्षात ठेवा, ट्रिक सांगतो. C म्हणजे काय लिहा, इथे लिहा छगन, इथे लिहा काय वाजवतो. क्लिअर आहे. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगतो, म्हणजे तुम्हाला लॉंग टर्मसाठी लक्षात ठेवता येईल. बरोबर. C = Q/V. छगन काय वाजवतो. क्लिअर आहे. Q मीन्स चार्ज, C मीन्स कॅपॅसिटन्स, V मीन्स व्होल्टेज. ओके. त्याचे काही ॲप्लिकेशन्स मी इथे दिले आणि त्याचे काही स्पेसिफिकेशन दिले, ते थोडे तुम्ही रीड करून घेऊ शकता. हा असेल तुमचा सेकंड कंपाऊंड. आणि तुमचा थर्ड कंपाऊंड आपण आताच बघितलं होतं. मी याचा सिम्बॉल तुम्हाला दिला होता, दॅट इज अ सिम्बॉल ऑफ इंडक्टर. क्लिअर आहे. एका कॉईलसारखा तुम्हाला सिम्बॉल दिसतो. इंडक्टरची डेफिनेशन होतो इथे बघा. मी तुम्हाला आता जशी कॅपॅसिटरची दिली सेम लागते इथं पण तशीच, फक्त डिफरन्स काय, अँड इंडक्टर स्टोअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सर असेल तुम्ही म्हणू शकता टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी इन दी फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे ना. कॅपॅसिटर काय लिहिलं तर आपण इलेक्ट्रिक फील्ड, आता इथे काय लिहिसाल इन दी फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके. ही एक त्याची डेफिनेशन असेल. किंवा दुसरी म्हणजे जशी कॅपॅसिटरची लिहून दिली होती, इट इज डिफाईन ॲज अपोज टू सडन चेंजिंग करंट. अपोज टू सडन चेंज इन, इथं लिहायचं करंट. कॅपॅसिटरसाठी काय लिहिलं तर आपण व्होल्टेज. तिन्हीपैकी तुम्ही कुठलीही डेफिनेशन लिहू शकता, त्याचा काही इश्यू येणार नाही. ओके. त्याच्यामध्ये बघा त्याचे डिफरंट ज्याची सुद्धा काही टाईप्स आहे. एअर कोर इंडक्टर असेल, आयर्न कोर इंडक्टर असेल आणि फेराइट कोर इंडक्टर असेल. हे डिफरंट त्याचे टाईप्स आहे, ते लक्षात ठेवा. त्याचा फॉर्म्युला जर बघितला सिमिलरली जसं कॅपॅसिटरचा बघितलं तसं इंडक्टरचा आहे. V = काय L/di/dt. ओके. V मीन्स व्होल्टेज, L मीन्स इंडक्टर आणि di/dt मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ करंट. क्लिअर आहे. याच्यासुद्धा काही ॲप्लिकेशन आणि याचे काय काही मी स्पेसिफिकेशन दिलं आहे, ते तुम्ही रीड करून घेऊ शकता. म्हणजे कंपाऊंडबद्दल जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके. त्यानंतर एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, ज्याच्यावर तुम्हाला डायरेक्टली 2 मार्कचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कन्सेप्ट ऑफ युनिपोलर आणि बायपोलर डिव्हाइसेस. ओके. एक लक्षात ठेवा, युनी म्हणजे होतं एक आणि बाय म्हणजे होतं 2. क्लिअर आहे. युनी म्हणजे होतं 1, बाय म्हणजे होतं 2. आता राहिली गोष्ट पोलर जर तुम्ही बघितलं असेल पोलॅरिटी म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. पोलॅरिटी सर आपल्याला माहिती आहे, एक असेल प्लस आणि दुसरं कोणती असते मायनस. बरोबर आहे. म्हणजे युनिपोलर आणि बायपोलर. सर मग प्लस आणि मायनस लिहायचे का नाही. आणखी एक पुढे गोष्ट तुम्हाला शिकायची आहे. तुम्ही जर बघितलं असेल होल्स आणि दुसरं असतात बघा इलेक्ट्रॉन्स, की जो होलचा जो चार्ज असतो नेहमी मित्रांनो असतो प्लस आणि इलेक्ट्रॉनचा असतो नेहमी मायनस. म्हणजे यालाच म्हणतो आपण पोलॅरिटी. बरोबर आहे. मग युनिपोलर आणि बायपोलर म्हणजे काय सर, की असे डिव्हाइस जे फक्त एकतर प्लस किंवा मायनस, इंडायरेक्टली सरळ म्हणू शकतो होल्स और इलेक्ट्रॉन्स दोघांपैकी एकाच्या सहाय्यानंच ऑपरेट होत असतील. म्हणजे इंडायरेक्टली सरळ काय, की दोघांपैकी एकच त्याच्या ऑपरेशनमध्ये असेल, दॅट इज कॉल्ड एज युनिपोलर डिव्हाइस. आणि जर समजा होल्स अँड इलेक्ट्रॉन्स बोथ आर वर्क इन दॅट फंक्शन, दॅट इज कॉल्ड एज बायपोलर डिव्हाइस. म्हणजे सरळ काय, की जर दोन्हीही होल्स आणि इलेक्ट्रॉन्स मिळून जर काम करत असेल किंवा दोघांमुळे जर तुमचा डिव्हाइस ऑपरेट होत असेल, त्याला म्हणायचं बायपोलर डिव्हाइस. आणि फक्त एकामुळे होत असेल त्याला म्हणायचे युनिपोलर डिव्हाइस. ओके. तुम्ही इथे लिहू शकता बघा, द डिव्हाइस इन विच करंट कंडक्शन अक्वर ड्यू टू ओनली वन टाईप ऑफ चार्ज म्हणजे नथिंग बट H और E. म्हणजे एक तर काय दोन्हीपैकी एकापैकी, म्हणजे एक तर होल्स किंवा इलेक्ट्रॉन्स. चार्जमध्ये सर काय एक तर प्लस असेल किंवा मायनस असेल. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर मॅजॉरिटी कॅरियर्स ओनली, म्हणजे जे मॅक्झिमम असेल त्याच्यामुळे तो ऑपरेट होईल, ते इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स. याला म्हणतो मायनस, याला म्हणतो आपण प्लस. क्लिअर. दॅट इज कॉल्ड एज युनिपोलर डिव्हाइस. आणि बायपोलर डिव्हाइस काय दिसाल मित्रांनो, द डिव्हाइस इन विच बोथ इलेक्ट्रॉन्स, बघा मी तुम्हाला म्हटलं आता बोथ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स पार्टिसिपेट इन कंडक्शन, म्हणजे दोन्ही सिस्टममध्ये तुम्हाला पार्टिसिपेट असेल. याचे एक्झाम्पल जर तुम्हाला लिहायचं झाले तर FAT आणि MOSFET, जे की तुम्हाला सिलेबसमध्ये आता पुढे डिटेलमध्ये शिकायचं आहे, दॅट इज कॉल्ड एज युनिपोलर डिव्हाइस. आणि BJT जो असेल त्याच्या नावातच लिहिलेलं आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, मतलब BJT. ओके. क्लिअर आहे. याचे कॅरेक्टरिस्टिक्स फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला जास्त काही डोकं लावण्याची गरज नाही आहे. क्लिअर आहे, कळालं. ओके. त्यानंतर बघा मी तुम्हाला इथे डिफरन्स दिला युनिपोलर आणि बायपोलर. मी तुम्हाला म्हटलं ना वन टाईप कॅरियर्स, इथं 2 टाईप्स कॅरियर्स. हा सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा पॉईंट. युनिपोलर डिव्हाइस आर ऑलवेज व्होल्टेज कंट्रोल आणि बायपोलर डिव्हाइस आर ऑलवेज करंट कंट्रोल. इट मीन्स काय म्हणू शकता तुम्ही, BJT हा करंट कंट्रोल आहे, FAT हा काय सर व्होल्टेज कंट्रोल. आताच आपण बघितलं. त्यानंतर याचा इनपुट इम्पिडन्स हा जास्त असतो, हा इनपुट इम्पिडन्स याचा कसा असतो लो असतो. याचं एक्झाम्पल जर तुम्ही आताच बघितलं, मी तुम्हाला म्हटलं FAT असेल किंवा MOSFET असेल है ना, आणि आता आपण बघितलं BJT असेल. क्लियर आहे. चलो उसके बाद नेक्स्ट पॉइंट जो अपना क्या है,
क्लासिफिकेशन ऑफ सिग्नल. आता तुम्हाला थोडं सिग्नलबद्दल अभ्यास करायचा आहे. सिग्नल म्हणजे नेमकं एक्झॅक्ट काय असतं बघा. सिग्नल म्हणजे वेगळं काही नाही आहे. अ सिग्नल इज अ क्वांटिटी दॅट्स व्हॅरीज विथ टाईम अँड कॅरियर्स इन्फॉर्मेशन. म्हणजे टायमिंगसोबत जे व्हॅरी होते त्याला आपण इनडायरेक्टली टायमिंगसोबत व्हॅरी जे क्वांटिटी असेल त्याला आपण सिग्नल म्हणू शकतो. बघा मग सिग्नल कुठले असतात सर. इनडायरेक्टली सर तुम्ही वेव्हफॉर्म सगळं बघितलेलं आहे. त्याच्यावरून वेव्हफॉर्म आपण म्हणतो. सायनोसॉइडल सिग्नल जसे की तुम्ही साइन वेव्ह बघितले असेल. त्यानंतर असे बघा ट्रायंग्युलर सिग्नल असेल. दुसरा असेल स्क्वेअर वेव्ह. अशा प्रकारचे वेव्हफॉर्म तुम्ही बघितले असेल. दॅट इज कॉल्ड द साइन वेव्ह. ओके. त्यानंतर सिमिलरली जर अशी ट्रायंग्युलरसारखी असेल त्यानंतर आपण ट्रायंग्युलर वेव्ह ट्रायंगलसारखी असेल तर है ना. त्यानंतर तुम्ही म्हणू शकता जसं की तुम्ही म्हणला याला स्क्वेअर वेव्ह है ना. स्क्वेअर सिग्नल तर तुम्ही याला असं डब्यासारखं म्हटलं स्क्वेअरसारखं जर असेल तर तुम्ही स्क्वेअर वेव्ह. ओके. तर एक आपण थोडं शॉर्टमध्ये बघूया. बघा अ स्मूथ पिरियडिक वेव्हफॉर्म रिप्रेझेंट बाय साइन फंक्शन. ओके. दॅट इज कॉल्ड अ साइन वेव्ह. ओके. इक्वेशन तुम्ही बघू शकता व्ही ऑफ टी व्ही एम साइन ओमेगा टी. नाही तर याला तुम्ही आणखी काय म्हणू शकता I एम साइन ओमेगा टी प्लस हा असेल तुमचा फाय म्हणजे फेज असेल. ओके. अँगल जर तुम्हाला दिला असेल. त्यानंतर अ वेव्हफॉर्म विथ लिनियर राईज अँड फॉल है ना. लिनियर राईज अँड फॉल म्हणजे एकदम कमी जास्त होतात. त्यानंतर बघा तुम्ही इथं बघू शकता सिग्नल अल्टरनेटिंग बिटवीन टू फिक्स लेवल. बरोबर. म्हणजे काय इथं असा सरळ येतो परत खाली येतो सरळ इथपर्यंत जातो म्हणजे एक आणि ही एक टू फिक्स लेवल याच्यामध्ये दिलेले असेल. दॅट इज कॉल्ड ॲज स्क्वेअर सिग्नल. ओके. फक्त जस्ट सिग्नल लक्षात ठेवा जास्त काही इथे विचारलं जाणार नाही. ओके. बघा सिग्नल दिले शेप दिली आणि त्याचा मेन यूज दिला. 3 सिग्नल आपण बघितले सायनोसॉइडल ट्रायंग्युलर आणि स्क्वेअर. ओके. तर सायनोसॉइडल जे असेल त्याचा शेप स्मूथ आहे. याचं कसं लिनियर राईज फॉल आहे आणि याचं कसं आहे ऑन ऑफ. क्लिअर आहे. त्यानंतर हा AC पॉवरमध्ये यूज केला जातो. हा टायमिंग सर्किटमध्ये आणि हा डिजिटल सर्किटमध्ये यूज केला जातो. ओके. त्यानंतर मित्रांनो बघा हा डेफिनेशन तुम्हाला ऑलवेज मॅक्झिमम विचारले जातात. पॅरामीटर्स ऑफ वेव्हफॉर्म. सगळ्यात पहिली बघा तुम्हाला ॲम्प्लिट्यूड. तुम्हाला आठवत असेल तुम्ही जरी वेव्हफॉर्म बघितली बघा हा वन शॉट व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला जास्त वेळ इथं देता येणार नाही आहे. ओके. नाही तर याला आपण खूप डिटेलमध्ये व्यवस्थित बघितलं असेल जेणेकरून तुम्हाला खूप मस्त समजलं असतं. ओके. पण इथे जर जास्त वेळ देत बसला तर आपला सिलेबस कवर करायला खूप वेळ लागेल. ओके. ॲम्प्लिट्यूड आणि मॅग्निट्यूड म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही ही जी व्हॅल्यू असते ना ही एकदम टॉपला. ओके. ही दॅट इज कॉल्ड तुम्ही किंवा ही जी असते याला म्हणत असतो आपण ॲम्प्लिट्यूड. ओके. किंवा मॅग्निट्यूड त्याला म्हणत असतो. बघा म्हणजे इनडायरेक्टली सर काय इथं तुमची समजा जास्त व्हॅल्यू असेल दॅट इज कॉल्ड एज VM है ना. याला तुम्ही काय म्हणता VM किंवा IM. मग मी मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अ सिग्नल किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिकल क्वांटिटी दॅट इज कॉल्ड एज ॲम्प्लिट्यूड. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी. तुम्ही जर बघितलं तर ही पूर्ण एक सायकल आहे. बरोबर आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल. बरोबर आहे. मग ही पॉझिटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे सरळ हाफ आणि हाफ म्हणजे सिंगल म्हणजे अशी एक पूर्ण ही एक सायकल झाली. कुठून कुठपर्यंत रे 0 to 2π पर्यंत. बरोबर आहे. मग अशा किती नंबर ऑफ सायकल ह्या एका सेकंदामध्ये कंप्लीट होतात. म्हणजे काय नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंड किंवा नंबर ऑफ सायकल कंप्लीट पर सेकंड. मी एकदम शॉर्टमध्ये लिहून दिलं की तुम्ही डेफिनेशन कशी लिहू शकता. इट इज डिफाईन्ड ॲज नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंड दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका सेकंदात असे किती सायकल जसं की तुम्ही बघितलं असेल एका सेकंदात आपल्या भारतामध्ये 50 होतात. म्हणून याचं आन्सर किती येतं 50 हर्ट्स. ओके. 1/t हां सॉरी एका सेकंदात इथं एक सायकल म्हणजे सर काय सॉरी इथं 1/50 नाही आहे ना आपण उलटं लिहिले आहे ना. एका सेकंदात म्हणजे काय सरळ आपला टायमिंग किती आहे टाईम खाली ना एका सेकंदात आपले किती सायकल कंप्लीट झाले 50 म्हणजे किती आहे 50 हर्ट्स. अमेरिकनमध्ये 60 होता म्हणून तिथे येतील 60 हर्ट्स. F इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. T इज नथिंग बट टाईम पिरियड आणि याची युनिट काय असेल मित्रांनो हर्ट्स. ओके. याला आणखी एक युनिट असू शकतो. बघा याला आणखी युनिट कसं विचार असेल 1/t म्हणजे काय 1/सेकंद. यालाच तुम्ही लिहू शकता सेकंद इनवर्स असं पण लिहू शकता. क्लिअर आहे. त्यानंतर बघा फेज. अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्हफॉर्म रिलेटिव्ह टू रेफरन्स दॅट इज कॉल्ड ॲज फेज. क्लिअर आहे. कळालं. हां समजा मी जर असं म्हटलं दुसरी वेव्हफॉर्म तुमची इथून तयार झाली त्याच्यामध्ये काही ना काही अँगल तयार होतो याला म्हणतो आपण फेज. क्लिअर आहे. त्यानंतर बघा वेव्हलेंथ. ओके. वेव्हलेंथ जे असतो त्याला म्हणतो आपण लॅम्बडा. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह इन 1 सायकल. क्लिअर आहे. कळालं. याला म्हणतो असतो आपण वेव्हलेंथ. त्यानंतर बघा वेलोसिटी अपॉन फ्रिक्वेन्सी. ओके. त्यानंतर टाईम डोमेन रिप्रेझेंट आणि दुसरा असतो बघा फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंट. हे पॉईंट तुम्हाला थोडं लक्षात ठेवायचं आहे. सिग्नल रिप्रेझेंटेड विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर सिग्नल तुमचा टायमिंगसोबत रिस्पेक्ट करत असेल व्हॅरी होत असेल किंवा चेंज होत असेल दॅट इज कॉल्ड एज टाईम ड्युरेन रिप्रेझेंटेशन. आणि फ्रिक्वेन्सी डोमेन म्हणजे काय सिग्नल रिप्रेझेंट विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी कंपाऊंड. जर तुम्हाला सिग्नल फ्रिक्वेन्सीसोबत दिला तर दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी डोमेन आणि सिग्नल तुम्हाला टाईमसोबत दिला दॅट इज कॉल्ड एज टाईम डोमेन. याचं एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं काय मित्रांनो व्होल्टेज US टाईम ग्राफ. याचं एक्झाम्पल काय तुमचं जर तुम्ही बघितलं असेल त्याचे काही ॲडव्हान्टेज तुम्हाला इथे दिले आणि याचेसुद्धा तुम्हाला ॲडव्हान्टेज दिलेले आहे. तुम्ही ती रीड करून घेऊ शकता. ओके. त्यानंतर बघा हाच तुम्हाला दिला मी टाईम डोमेन आणि फ्रिक्वेन्सी डोमेन. एक्झॅक्ट काय ते बघा सिग्नल US टाईम असेल आणि जर असेल सिग्नल US फ्रिक्वेन्सी. शो वेव्हफॉर्म शेप हा तुम्हाला वेव्हफॉर्मचा शेप दाखवतो आणि शो स्पेक्ट्रल कंपाऊंड दाखवतो. ओके. त्यानंतर यूज फॉर ट्रान्झिएंट ॲनालिसिस आणि यूज फॉर हार्मोनिक ॲनालिसिस. एक्झाम्पल लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे ट्रान्झिएंट आणि हार्मोनिक. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा
व्होल्टेज अँड करंट सोर्स, हा पण एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्यासाठी. आपल्याकडे सोर्सेसचे कोणकोणते टाईप्स आहेत, तर मेनली 2 टाईप्स आहेत बघा. अ सोर्स सप्लाइज इलेक्ट्रिकल एनर्जी टू द सर्किट, दॅट इज कॉल्ड ॲज सोर्स. सोर्स म्हणजे काय, की इलेक्ट्रिक सर्किट जे असेल त्याला एनर्जी प्रोव्हाइड करणे, दॅट इज कॉल्ड ॲज सोर्स. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला व्होल्टेज सोर्स आणि दुसरा असेल बघा करंट सोर्स. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आयडियल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स असे त्याच्यामध्ये 2 पार्ट पडतात. ओके, आता आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजे काय आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स म्हणजे काय तुम्ही जर बघितलं. ओके, समजा मी तुम्हाला म्हटलं इथं की हा एक व्होल्टेज सोर्स असेल, बरोबर आहे. सेम लाईक दॅट हा तुमचा एक करंट सोर्स असेल. हा मी जर त्याचा सिम्बॉल काढला, तुम्ही जर त्याच्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये सिम्पली तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स शो करावा लागतो. क्लिअर आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला काय शो करावा लागतो, इंटरनल रेजिस्टन्स. ओके, तुम्ही त्याला म्हणू शकता आर आहे. मग आता याच्यामध्ये जर असेल तर आयडियल जर असेल तर आयडियलचा इंटरनल रेजिस्टन्स किती असेल, हा आयडियलचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो मग 0. ओके, आणि जर प्रॅक्टिकलचा असेल तर काय असेल तो नॉन 0. हा असेल तुमचा सिम्बॉल. ओके, म्हणजे इथं तुम्हाला रेजिस्टन्स 0 असेल, इंटरनल रेजिस्टन्स जर तुमचा 0 असेल, हा पूर्ण जे असेल याला म्हणतो आपण पूर्ण याला व्होल्टेज सोर्स, आणि हे जर पूर्ण असेल याला म्हणतो असं आपण करंट सोर्स. ओके, सिमिलरली जसे याचे आयडियलचे कंडिशन कोणकोणते आहे, कॉन्स्टंट व्होल्टेज असेल, इंटरनल रेजिस्टन्स किती असेल 0, प्लस आणि मायनस तुम्ही दाखवू शकता. नॉन आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजे सर तुम्ही त्याला प्रॅक्टिकल म्हणू शकता. इट हॅज स्मॉल इंटरनल रेजिस्टन्स आणि आउटपुट व्होल्टेज चेंज विथ लोड, म्हणजे सर काय की आर आय इज इक्वल टू 0 फॉर आयडियल आणि आर आय इज नॉट इक्वल टू 0 फॉर प्रॅक्टिकल. क्लिअर कळालं. आयडियल म्हणजे सर मित्रांनो तुम्हाला म्हणू शकतो मी इमॅजिनरी म्हणजे सर समजा तुम्हाला म्हटलं मी चला तुम्हाला अमेरिकेला जाऊन यायचे, तुम्ही जर इमॅजिन करून 2 मिनिटात 2 सेकंदात जाऊन येऊ शकता. ओके, पण प्रॅक्टिकल जर तुम्हाला जायचं तर खूप मोठा प्रॉब्लेम येतो. सिमिलरली आयडियल म्हणजे फक्त इमॅजिनरी जे की ॲक्च्युअल नसतं. ओके, आणि प्रॅक्टिकल म्हणजे काय, नॉन आयडियल म्हणजे प्रॅक्टिकल म्हणू शकता. ओके, बघा सिमिलरली करंट सोर्सचं पण तसंच, मेंटेन कॉन्स्टंट करंट रिस्पेक्टिव्ह ऑफ व्होल्टेज. ओके, त्याच्यामध्ये आयडियल जर असेल तर त्याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स जो असेल बघा, इथे इम्पॉर्टंट आहे, कॉन्स्टंट करंट आहे आणि इन्फानाईट इंटरनल रेजिस्टन्स. ओके, क्लिअर. याचं इंटरनल काय असेल इन्फानाईट, आणि सेम लाईक दॅट तर नॉन आयडियल असेल म्हणजे प्रॅक्टिकल असेल तर काय लिहिसाल तुम्ही फायनाईट इंटरनल रेजिस्टन्स. क्लिअर आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा डिपेंडंट सोर्सेस. ओके, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर सोर्स जे असतात ते सोर्सचे डिफरंट टाईप्स आहेत. 2 व्होल्टेज सोर्स आणि 2 काय करंट सोर्स आहे. बघा 2 व्होल्टेज सोर्स आणि 2 करंट सोर्स. त्याच्यामध्ये बघा व्होल्टेज सोर्स काय असेल, व्होल्टेज सोर्स बघा व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स, व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स, त्यानंतर करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स आणि करंट कंट्रोल करंट सोर्स. ओके, हे दोन्ही जे असेल ते लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कंट्रोल कोण करतो ते हे डिपेंड लक्षात ठेवा. इथे जर तुम्ही बघितलं असेल व्होल्टेज कंट्रोल आहे, इथं पण काय व्होल्टेज कंट्रोल आहे, इथं काय करंट कंट्रोल, इथं काय असेल करंट कंट्रोल आहे. क्लिअर आहे. कंट्रोल कोणाचा आहे तेही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हेच तुम्हाला मी डिफरन्स दिला आयडियल सोर्स आणि नॉन आयडियल सोर्स, म्हणजे एक्झॅक्ट काय आयडियल आणि प्रॅक्टिकल तुम्ही त्याला म्हणू शकता. तो डिफरन्स तुम्ही आता आपण डिस्कस केला तो बघून घेऊ शकता. त्यानंतर हा जो युनिट असेल की याचे जर काही महत्त्वाचे क्वेश्चन्स होते जे आत्ता आपण डिस्कस केले त्याचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करून बघायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला काही इश्यू आला तर तुम्ही 100% मला मॅसेज करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा सेमीकंडक्टर डिव्हाइस तुमचा सेकंड चॅप्टर असेल. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला सेमीकंडक्टर म्हणजे काय हे माहीत पाहिजे मित्रांनो. ओके, आता सेमीकंडक्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे की ॲक्च्युअली जे असेल इलेक्ट्रिकल सिस्टम किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये काय असतं, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर असे 3 पार्ट असतात. ओके, कंडक्टर, इन्सुलेटर मदत कोणता असतो सेमीकंडक्टर. ओके, आता आपल्याला माहिती आहे कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स खूप एकमेकाच्या जवळ असतात. सेमीकंडक्टरमध्ये इन्सुलेटरपेक्षा कमी आणि कंडक्टरपेक्षा जास्त असतात, आणि इन्सुलेटरमध्ये काय असतात इलेक्ट्रॉन्स एकमेकाच्या खूप दूर असतात. बरोबर आहे. आता हे दोघांच्या प्रॉपर्ट्या एकत्र काम करणारा दॅट इज कॉल्ड ॲज सेमीकंडक्टर. क्लिअर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो असेल आपल्याला डिस्कस करायचा तो म्हणजे डायोड. तर डायोडबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. डायोड जो असेल तर मग आपण PN जंक्शन डायोड असं तुम्ही नाव ऐकलं असेल. तर बघा अ सेमीकंडक्टर डायोड इज 2 टर्मिनल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट अलो करंट टू फ्लो इन वन डायरेक्शन. म्हणजे सर काय तुम्हाला आठवत असेल हा सिम्बॉल तुम्ही कधी तर बघितला असेल मित्रांनो, दॅट इज कॉल्ड ॲज PN जंक्शन डायोड. याला म्हणतो आपण ॲनोड, याला म्हणतो आपण कॅथोड. बरोबर आहे. हा फक्त ॲनोड टू कॅथोड करंट फ्लो अलो करू शकतो, हा कॅथोड टू ॲनोड करंट अलो करू शकत नाही, म्हणून याला आपण युनि डायरेक्शन म्हणतो. बरोबर, म्हणजे एका साईडला तो करंट फ्लो करतो, दॅट इज कॉल्ड ॲज युनि डायरेक्शनल डिव्हाइस. ओके, बघा आता त्याच्यामध्ये जे असेल हा कसा तयार होतो त्यानंतर आपण P आणि N टाईप म्हणजे काय, P टाईप मटेरियल आणि N टाईप मटेरियल आपण कंबाईन करतो. म्हणजे तुम्ही सरळ म्हणू शकता अशा प्रकारे. बघा मी इथे P टाईप मटेरियल घेतले, ती N टाईप मटेरियल घेतले, ज्यावेळेस मी दोघांचं कॉम्बिनेशन करेल त्यावेळेस त्याच्यापासून एक डिव्हाइस तयार होतो दॅट इज कॉल्ड ॲज PN जंक्शन डायोड. ओके, आणि हे असेल त्याची जंक्शन PN जंक्शन, P आणि N दोघां म्हणजे एक जंक्शन तयार होतं म्हणतो आपण PN जंक्शन डिव्हाइस. ओके, आता PN जंक्शन डायोड असेल त्याचं एक्झॅक्ट कन्स्ट्रक्शन काय काय असतं मी शॉर्टमध्ये तुम्हाला लिहून दिले. बघा तुम्ही जस्ट बघू शकता. P रिजन कंटेन्स होल्स ॲज मॅजॉरिटी काय की समजा
आणि हा जो डिव्हाइस आहे जर तुम्हाला इथं बनवून दाखवला, याला म्हटलं आपण पी, याला म्हटलं एन, याला म्हटलं आपण हा टर्मिनल बाहेर काढला. ओके, इथे जर तुम्ही बघितलं मित्रांनो, इथे सगळ्यात जास्त काय असतं, होल्स, आणि इथे सगळ्यात जास्त काय असतं, इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं म्हणू शकतो तुम्ही जास्तीत जास्त होल्स आणि कमीत कमी इलेक्ट्रॉन्स. इथं म्हणू शकतो तुम्ही कमीत कमी होल्स आणि जास्तीत जास्त काय असतात, इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे मॅजॉरिटी चार्ज कॅरियर्स इन एन टाईप इलेक्ट्रॉन्स आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स होल्स इन एन टाईप. ओके, इथं मॅजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर होल्स इन पी टाईप आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स आर इलेक्ट्रॉन्स इन एन पी टाईप. ओके, ही जस्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ॲट जंक्शन डिप्लेशन रिजन इज फॉर्म, म्हणजे दुसरं काय झालं दोघांमध्ये, एक डिप्लेशन रिजन जे असेल तर आपण ती एक फॉर्म झालेली असेल. बरोबर, म्हणजे डिप्लेशन रिजन जे असेल याच्यामुळे तुमचा इकडून इकडे इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार नाही. मग तुम्ही जर त्याच्यामध्ये वर्किंग प्रिन्सिपल बघितलं, त्या दोन टाईप्समध्ये असेल. जर मी ॲनोडला पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला, कॅथोडला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला ऑफ सोर्स, देन इट इज वर्क इन अ फॉरवर्ड बायस रिजन. ओके, त्यानंतर जर मी समजा ॲनोड जो असेल बॅटरीचा निगेटिव्ह कनेक्ट केला, बरोबर आहे, कॅथोडला जर मी बॅटरीचा पॉझिटिव्ह कनेक्ट केला, देन इट ॲक्ट ॲज अन रिव्हर्स बायस कंडिशन. आता आपल्याला माहिती आहे, कारण जास्त डिटेल वर्किंग इथं बघत बसणार नाही, कारण जर बघत बसलं तर आपल्याला खूप जास्त वेळ लागेल. बघा, मी काय म्हटलं, पी साईड कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एन साईड कनेक्टेड टू निगेटिव्ह, म्हणजे सरळ पीला प्लस एनला मायनस कनेक्ट केलं, पी नथिंग पण सरळ तुम्ही म्हणू शकता ॲनोड, याला काय म्हणू शकतो तुम्ही कॅथोड. ओके, डिप्लेशन रिजन डिक्रीज, म्हणजे सरळ ही जी डिप्लेशन रिजन जी असेल ती काय होईल, हळूहळू डिक्रीज होत जाईल, आणि डिक्रीज झाल्यामुळे काय होईल, ती एक वेळा काय होईल, व्हॅनिश होऊन जाईल. व्हॅनिश झाल्यानंतर त्याच्यामधून करंट इझिली फ्लो होतो, दॅट इज कॉल्ड एज फॉरवर्ड बायस कंडिशन. ओके, त्यानंतर बघा रिव्हर्स बायस कंडिशन. पी साईडमध्ये सरळ तुम्ही म्हणू शकता याला ॲनोड, इथे जर सर मी त्याला निगेटिव्ह कनेक्ट केला, की एन साईडमध्ये सरळ मी त्याला म्हणू शकतो सर कॅथोड, याला जर मी पॉझिटिव्ह कनेक्ट केला, देन दिस डायोड इज वर्क इन अ रिव्हर्स बायस कंडिशन. आफ्टर दॅट कनेक्शन डिप्लेशन रिजन आर इंक्रीजेस. ओके, म्हणजे याच्यामध्ये डिप्लेशन रिजन जे असेल ते काय होतं रे, इंक्रीज होत जाते, आणि इंक्रीज झाल्यामुळं काय होतं, म्हणजे सरळ आता हा गॅप जो असेल तो असं वाढत गेल्यामुळे इथून इलेक्ट्रॉन्स पास होणं सोपं आहे का, नाही. म्हणजे सरळ काय की इलेक्ट्रॉन्सला फ्लो व्हायला रस्ता अजून मोठा झालेला आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार नाही. ओके, बट त्याच्यामधून छोटासा काय होईल, स्मॉल लिकेज करंट फ्लो होतो. बघा, स्मॉल लिकेज करंट याच्यामधून पण फ्लो होतो, पण याच्यामध्ये काय होतं, आपण हळूहळू व्होल्टेज वाढवत जातो, पण डिप्रेशन लेअर कमी नाही होत, ती वाढत जाते. बरोबर आहे, असं करत 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 जर आपण जास्त व्होल्टेज एका लिमिटच्या नंतर वाढत गेलो, त्याच्यामध्ये काय होत असतं रे, तुमचा डायोड डॅमेज होत असतो. ओके, त्याच्यामुळं आपण जनरली पी एन जंक्शन डायोड असेल तो कुठं ऑपरेट करतो सर, नेहमी फॉरवर्ड बायसमध्ये ऑपरेट करत असतो. क्लिअर आहे, कळालं. हां, त्याच्यामध्ये बघा पी एन जंक्शन डायोड आताच आपण बघितलं, जेन डायोडबद्दल आपण थोडं नंतर डिस्कस करूया. बघा, ह्याच्यामध्ये पी एन, इथे तुम्ही थोडं बघून घेऊ शकता, म्हणजे आता लक्षात येईल. बघा, पी एन जंक्शन डायोड असेल तो फक्त एकाच डायरेक्शनने करंट करतो. आताच मी तुम्हाला म्हटलं होतं पी एन जंक्शन डायोड असेल, मी तुम्हाला इथे सांगतो. बघा, पी एन जंक्शन डायोड आपण कुठं काम करतो सर, फॉरवर्ड बायसमध्ये. ओके, आणि रिव्हर्स बायसमध्ये तो डॅमेज होत होता, म्हणून मी रिव्हर्स बायसमध्ये कोण आणला सर, जेनर डायोड. बरोबर आहे, पी एन जंक्शन डायोड असेल तुम्हाला आठवत असेल, त्याचा सिम्बॉल आपण असा बघतोय, दॅट इज कॉल्ड एज ॲनोड, दॅट इज कॉल्ड एज कॅथोड. ओके, सिमिलरली जेनर डायोडचा पण सिम्बॉल तसाच आहे, फक्त थोडं नॉर्मली चेंज आहे. इथे फक्त असं जेडचा सिम्बॉल करून दे, दॅट इज कॉल्ड एज जेनर डायोड. ओके, हा नेहमी आपण फॉरवर्ड बायसमध्ये ऑपरेट करतो सर, हा नेहमी आपण रिव्हर्स बायसमध्ये ऑपरेट करतो, लक्षात ठेवा. ओके, हा कुठे यूज करतो आपण, रेक्टिफायरमध्ये यूज करतो, आणि हा व्होल्टेज रेग्युलेटरसाठी आपण यूज करत असतो. ओके, नो ब्रेकडाऊन यूज ऑपरेट्स इन ब्रेकडाऊन, म्हणजे सर काय की जे ब्रेकडाऊन होतं आपण ती ब्रेकडाऊन रिजन यूज करतो का, म्हणजे रिव्हर्स बायस यूज करतो का, नाही. हा रिव्हर्स बायस यूज करतो, त्या रिजनमध्ये आपण त्याला ऑपरेट करत असतो. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं, हे झाडं तुम्हाला मी मुद्दामून दिली, हे कशासाठी दिली सर नाही कळते. हे जर तुम्ही बघितलं मित्रांनो, ते आंब्याचं झाड आहे, आणि हे जर बघितलं तुम्ही तर बांबूचं झाड आहे. ओके, आता तुम्ही जर बघितलं असेल की हा आंब्याचं झाड आणि बांबूचं झाड मी असं का केलं सर, याच्यामध्ये जर तुम्ही एक नॅचरल डिफरन्स बघितला ना, जर समजा खूप जोरात वावटळ आलं, ओके, किंवा ॲटमॉस्फिअर जर खूप खराब झालं, तर काय होतं, खूप जास्त वारा आल्यामुळं हे आंब्याचं झाड जे असेल ते काय होईल, किंवा बांबूच्या झाडासोबत काय होईल ते तुम्ही बघू शकता. इथे जर बघितलं तर आंब्याचं झाड हे डायरेक्ट मोडून जातं, आणि बांबूचं झाड हे खाली वाकून परत सरळ होतं, म्हणजे सरळ बांबूचं झाड मोडतं करे नाही मोडत. मग सरळ मला एवढं कळालं की बांबूच्या झाडामध्ये आणि आंब्याच्या झाडामध्ये एक फरक आहे सर, की याची सस्टेनेबल कॅपॅसिटी जास्त आहे सर, आणि याची सस्टेनेबल कॅपॅसिटी काय सर, कमी. आताच आपण बघितलं. मग याला म्हणू शकता सर तुम्ही पी एन जंक्शन डायोड, याला म्हणू शकता सर तुम्ही जेनर डायोड. बरोबर आहे, म्हणजे सर काय की सस्टेनेबल कॅपॅसिटी ऑफ पी एन जंक्शन डायोड इज आर लेस, सस्टेनेबल कॅपॅसिटी ऑफ जेनर डायोड इज मोर. आता काय सस्टेनेबल, तर टेम्परेचर. तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की फॉरवर्ड बायसमध्ये दोघंही सारखेच काम करतात, पण रिव्हर्स बायसमध्ये काय होतं, तर हा व्होल्टेज वाढवलं तर डॅमेज होतो, आणि हा व्होल्टेज वाढवलं तर डॅमेज होत नाही, हा ऑपरेट होतो. म्हणजे काय की हा टेम्परेचर जो असेल तो सस्टेन करू शकतो. क्लिअर आहे, कळालं. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा,
आताच आपण बघितली की बायसिंग करत असतो आपण. मी जी डिप्लेशन लेअर जी असेल ती मॅनेज करण्यासाठी आपण बायसिंग केली ना, कुठली एक फॉरवर्ड बायसिंग एक रिव्हर्स बायस. सिंपल तुम्ही एकदा त्याला बघून घेऊ शकता. ओके, आताच आपण डिस्कस केलं. त्यानंतर बघा VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड. ओके, आता डायोडची कॅरेक्टरिस्टिक्स जसं एकदम सिम्पल आहे, जास्त काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. बघा आता तुम्ही जर बघितलं असेल त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो त्याला ॲनोड करंट, आणि याला म्हणू शकता तुम्ही व्होल्टेज ॲनोड टू कॅथोड. बरोबर, व्होल्टेज अक्रॉस ॲनोड टू कॅथोड. क्लिअर आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की सुरुवातीला आपण ज्यावेळेस स्टार्टिंगला त्याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण त्याला जेव्हा सप्लाय देऊ त्यावेळेस काय हळूहळू थोडं नॉर्मल लिकेज करंट फ्लो होईल. मग हळूहळू त्याच्यामध्ये काय होईल, असा करंट फ्लो लागेल. बरोबर, दॅट इज कॉल्ड ॲज लिकेज करंट, फॉरवर्ड लिकेज करंट. सिमिलरली रिव्हर्स बायसमध्ये पण तसंच होतं सर, पण रिव्हर्स बायसमध्ये काय होतं असं सरळ, म्हणजे हा सरळ काय होतं असा डॅमेज. म्हणजे काय सरळ हा रिव्हर्स लिकेज करंट आहे सर, हा का असेल फॉरवर्ड लिकेज करंट असेल. क्लिअर आहे. हां, आणि इथं जे असेल याला म्हणतो आपण ब्रेकवर पॉईंट, म्हणजे काय VBA. ओके, VBR. ओके, हा इथं काय होईल तुमचा व्होल्टेज, सॉरी इथं काय होईल तुमचा डिप्लेशन लेअर व्हॅनिश होईल, आणि तुमचा आपलं काय होईल करंट फ्लो व्हायला लागेल. बरोबर आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर काय होईल, तर रॅपिडली करंट फ्लो झाला म्हणजे सर काय हा रिव्हर्स ब्रेकडाऊन, VBR तुम्ही म्हणू शकता रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. ओके, हा तुमचा कटिंग पॉईंट आहे, आणि हा तुमचा ब्रेकडाऊन पॉईंट, म्हणजे तुमचा इथं सरसर पेन जंक्शन डायोड तुमचा काय होतो डॅमेज होतो, आणि ते काय होतो ऑन होतो. क्लिअर आहे, कळालं. हे असं तुमची VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ PN जंक्शन डायोड, जे तुम्ही आता मी देऊन दिलं तुम्ही त्याला बघून घेऊ शकता. बघा सिलिकॉन जर असेल तर हा पॉईंट तुमचा किती असतो रे 0.7, आणि जर्मनियम असेल तर किती असेल तर 0.3. दॅट इज कॉल्ड एज नी पॉईंट किंवा कटिंग व्होल्टेज जो असेल तुमचा तो दिलेला आहे. ओके, त्यानंतर बघा रिव्हर्समध्ये काय होतो, आता मी तुम्हाला सांगितलं डॅमेज होतो किंवा ब्रेकडाऊन होतो. त्यानंतर त्याचे काही स्पेसिफिकेशन लक्षात ठेवा, आणि त्याचे काही PN जंक्शन डायोडचे ॲप्लिकेशन लक्षात ठेवा. जसं की तुम्ही क्लिपरमध्ये वापरू शकता, क्लॅम्परमध्ये, रेक्टिफायरमध्ये त्याला वापरत असतो. ओके, त्यानंतर बघा जेनर डायोड. ओके, जेनर डायोडबद्दल मी आता तुम्हाला थोडंफार सांगितलं. जेनर डायोड इज अ स्पेशली डिझाईन डायोड दॅट ऑपरेट्स इन अ रिव्हर्स बायस. म्हणजे मी काय केलं, फॉरवर्ड बायसमध्ये प्रॉब्लेम नव्हता, रिव्हर्स बायसमध्ये माझा PN जंक्शन डायोड जो असेल तो डॅमेज होत होता, म्हणून तिथं कोण आणलं सर रिव्हर्स बायसमध्ये वापरण्यासाठी जेनर डायोड आणला, कारण तो रिव्हर्स बायसमध्ये डॅमेज होत नाही. ओके, मग त्याचे जर वर्किंग प्रिन्सिपल जर तुम्ही बघितलं तर फॉरवर्ड बायस काय सर सिम्पल ॲक्ट लाईक त्याचं नॉर्मल, म्हणजे PN जंक्शन डायोडसारखं काम करतो. ओके, पण जर रिव्हर्स बायस बघितलं सर तर कंडक्ट हेवीली आफ्टर जेनर व्होल्टेज. म्हणजे सर काय तो इझिली तुम्हाला त्याच्यामध्ये ऑपरेट होत असतो, त्याच्यामध्ये हा डॅमेज होणार नाही. ओके, पण त्याला नेहमी आपण रिव्हर्स बायसमध्येच वापरतो, लक्षात ठेवा. की त्याची VI कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितलं तर सिमिलर तुमची कोणासारखी दिसेल PN जंक्शन डायोडसारखी असेल, पण त्याच्यामध्ये तो म्हणजे रिव्हर्स बायसमध्ये फक्त हा डॅमेज होणार नाही एवढं त्याच्यामध्ये दाखवून द्या. क्लिअर आहे. त्यानंतर LED जो असेल, ओके लाईट इमिटिंग डायोड. आता लाईट इमिटिंग डायोड जो असेल हाही सुद्धा एक डायोडच आहे, पण एक लक्षात ठेवा लाईट इमिटिंग डायोडचं सिम्बॉल मी तुम्हाला काढून दाखवतो. बघा जर तुम्ही इथं बघितलं तर हा पण एक डायोडच आहे सर. मग काय फरक आहे त्याला म्हटलं आपण ॲनोड, याला काय म्हटलं कॅथोड. बघा तुम्हाला थोडं एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला जस्ट लक्षात येईल. इथे तुम्हाला बघा फोटो डायोड हा तुमचा कोणता आहे LED लाईट इमिटिंग डायोड, हा काय तुमचा फोटो डायोड. सर दोघांमध्ये फरक काय, हा पण एक डायोडच आहे, हा पण एक डायोड आहे. मग लाईट इमिटिंग डायोड आणि फोटो डायोडमध्ये फरक काय ते मी तुम्हाला दाखवतो. सर मला एवढं तर कळालं हा सुद्धा एक डायोडच आहे ना. मग हा जर एक डायोड असेल आणि तोही डायोड असेल तर मग याच्यामध्ये त्याच्यामध्ये फरक काय. आता इथं काय लाईट इमिटिंग डायोड म्हणजे सर काय की याच्यामध्ये आपण लाईट इमिट करतो, आणि लाईट इमिटिंग डायोड म्हणजे ज्याचा अर्थ हा थोडा उलटा राहील ना सिम्बॉल, कारण हा लाईट इमिट करतो ना. ओके, मग हा काय करतो सर लाईट इमिट करतो, आणि फोटो डायोड म्हणजे आपण याच्यावर काय करतो असे फोटॉन टाकत असतो. मग सर हा आपण कायसाठी वापरतो, एक स्विच म्हणून त्याला वापरत असतो. बरोबर. मग लाईट इमिटिंग डायोड कसा ऑपरेट करतो आपण, सिमिलरली हा पॉझिटिव्ह रिजनमध्ये आपण त्याला ऑपरेट करत असतो, प्लस आणि मायनस. ओके, मग आता इथे जर तुम्ही बघितलं सर तर सर हा PN जंक्शन डायोडसारखा दिसतोय, वेगळं तर काही नाही. मग हा लाईट इमिट का बरं करतोय, त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जर असेल तर तो कुठला आहे सर. बघा मी जर PN जंक्शन डायोड ऑपरेट करत असेल आणि मी LED ऑपरेट करत असेल तर दोघांमध्ये मेन फरक असतो बघा मटेरियलचा. PN जंक्शन डायोडमध्ये सर मी सिलिकॉन आणि जर्मेनियमचं मटेरियल वापरत असतो, आणि याच्यामध्ये मी गॅलियम आर्सेनाइडचं मटेरियल वापरत असतो. क्लिअर आहे, कळालं. मग गॅलियम आर्सेनाइडचं याच्यामध्ये काय डिफरन्स आहे सर. बघा तुम्हाला आठवत असेल दोन बँड असतात, एक असतो व्हॅलेन्स बँड, एक असतो तुमचा कंडक्शन बँड. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्सला मी व्हॅलेन्स बँडमध्ये एनर्जी देतो त्यावेळेस तो कुठं जात असतो रे कंडक्शन बँडमध्ये, आणि ज्यावेळेस कंडक्शन बँडमध्ये तो वापस व्हॅलेन्स बँडमध्ये येतो तो एक ते स्वतःची एक एनर्जी रिलीज करत असतो. ओके, तुम्ही ऑलरेडी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं असेल, ऑलरेडी बघितलेलं असेल, मी फक्त तुम्हाला रिवाईज करतो. ओके, ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमधून व्हॅलेन्स बँडमध्ये येतो त्यावेळेस तो स्वतःची काही ना काही एनर्जी रिलीज करतो, आणि ती एनर्जी जर रिलीज करत असेल जर तो हीटच्या फॉर्ममध्ये करत असेल दॅट इज कॉल्ड एज सिलिकॉन ऑर जर्मनियम, किंवा त्याला म्हणतो आपण PN जंक्शन डायोड है ना. हे कधी जर सिलिकॉन जर्मनियमचं मटेरियल मी यूज केलं तर त्यावेळेस तो हीट एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये रिलीज करतो रे
हीटच्या फॉर्ममध्ये. आणि जर सिमिलरली मी जर तिथे गॅलियम आर्सेनाइडचं मटेरियल वापरलं तर हीटच्या ऐवजी काय कशाच्या फॉर्ममध्ये करतो रे, लाईटच्या. म्हणजे जिथे तुम्हाला हीट मिळतो तिथे तुम्हाला काय मिळणार आता, लाईट मिळणार. दॅट इज कॉल्ड ॲज लाईट इमिटिंग डायोड. ओके. आणि हे कधी घडणार, यावेळेस इलेक्ट्रॉन्स आणि होल्स रिकंबाईन होत असतात. म्हणजे एनर्जी रिलीज करण्याचं सगळं काम तुम्हाला होल्स आणि इलेक्ट्रॉन दोघं एकमेकांसोबत काय होईल, रिकंबाईन होत असतात. ओके. आणि एनर्जी रिलीज इन द फॉर्म ऑफ लाईट, दॅट इज कॉल्ड ॲज LED. क्लिअर आहे, कळालं तुम्हाला, रिकॉल झालं असेल. हां, काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघून घ्या. लो पॉवर कन्झम्पशन असेल, फास्ट स्विचिंग असेल, लॉंग लाईफ असेल, आणि त्याचे काही ॲप्लिकेशन आहे, तुम्ही कितीही सांगू शकता. सेम लाईक दॅट आता मला बघायचं बघा, फोटो डायोड. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं PN जंक्शन डायोडमध्ये याच्यामध्ये काय फरक आहे सर. PN जंक्शन डायोड मला ऑपरेट करण्यासाठी सर मला ही जंक्शन ब्रेक करणं खूप महत्त्वाची आहे. मग ही जंक्शन ब्रेक करण्यासाठी सर मी फॉरवर्ड बायस कनेक्ट केलं होतं, है ना. आता फॉरवर्ड बायस कनेक्ट केल्यावर काय झालं सर, फॉरवर्ड बायस कनेक्ट केल्यावर मी जसं व्होल्टेज वाढत गेलो तर तशी जंक्शन डिक्रीज होत गेली आणि ती वॅनिश झाल्यानंतर माझा करंट इझिली फ्लो झाला. मग मी आता फोटो डायोडमध्ये काय केलं सर, मी फोटो डायोडमध्ये काय केलं, रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट करतो. कशामध्ये कनेक्ट करतो आता, रिव्हर्स बायसमध्ये. बरोबर आहे. मला माहिती आहे सर, रिव्हर्स बायस मी ज्यावेळेस कनेक्ट केलं होतं त्यावेळेस काय होत होतं की माझा PN जंक्शन डायोड डॅमेज होत होता. पण मी आता रिव्हर्स बायसमध्ये काय केलं, मी व्होल्टेज वाढवत नाही, मी व्होल्टेज तेवढाच ठेवतो आहे. क्लिअर. एक स्पेसिफिक लिमिटपर्यंत मी व्होल्टेज ठेवतो आहे आणि स्पेसिफिक लिमिटपर्यंत मी व्होल्टेज ठेवल्यानंतर मी आता एक दुसरी टेक्निक्स वापरली सर. दुसरी टेक्निक म्हणजे काय, मी त्याच्या जंक्शनवरून काय केलं, लाईट इन्सिडेंट केली. मी त्याच्यावर लाईट सोडले. लाईट सोडल्यानंतर काय झालं, लाईट सोडल्यानंतर याच्यामध्ये काय होईल, ही जंक्शन जे असेल ते काय होईल, हळूहळू काय होईल, डिक्रीज होईल. आणि डिक्रीज झाल्यामुळे याच्यामधून काय होईल, करंट फ्लो होईल. बरोबर. पण लक्षात ठेवा, याच्यामधून जो फ्लो होणारा करंट असेल तो करंट कशावर डिपेंड असेल सर, इंटेन्सिटी ऑफ लाईट. म्हणजे जसं जशी मी लाईट इंटेन्सिटी जास्त केली तसं फ्लो ऑफ करंट जास्त होईल, आणि इंटेन्सिटी कमी केल्यावर फ्लो ऑफ करंट काय होईल माझा कमी. तो व्होल्टेजवर डिपेंड राहणार नाही. क्लिअर आहे, कळालं. बघा मी इथं काय लिहिलं, ऑपरेट्स इन रिव्हर्स बायस. म्हणजे हा नेहमी रिव्हर्स बायसमध्ये ऑपरेट करतो आणि इन्सिडेंट लाईट जनरेट करंट. क्लिअर आहे, कळालं. दॅट इज कॉल्ड ॲज फोटो डायोड. तुम्ही डेफिनेशन बघू शकता. फोटो डायोड कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. सिंपल त्याचे ॲप्लिकेशन आहे, ते पण तुम्ही रीड करून घेऊ शकता. क्लिअर आहे. त्यानंतर बघा OLED, म्हणजे हा थोडा लेटेस्ट आहे, ऑर्गॅनिक लाईट इमिटिंग डायोड. हा जास्त काही वेगळं नाही, सिमिलरली आपल्या LED सारखंच आहे. ओके. तुम्ही जास्त त्याला रीड करून बघू शकता. बघा, OLED इज अ लाईट इमिटिंग डिव्हाइस मेड युजिंग ऑर्गॅनिक मटेरियल. म्हणजे सरळ काय मी याच्यामध्ये काय केलं, ऑर्गॅनिक मटेरियल यूज केलं. वर्किंग प्रिन्सिपल सिंपल काय आहे, ऑर्गॅनिक क्लिअर इमिट लाईट्स वेन इलेक्ट्रिक करंट पास. म्हणजे सरळ जी ऑर्गॅनिक क्लिअर आपण त्याच्यामध्ये ॲड केली ती काय करणार, तुमची लाईट इमिट करणार. वेगळं काही नाही. त्याचे ॲडव्हान्टेज जास्त आहे. ॲप्लिकेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. मोबाईल डिस्प्ले असेल, टेलिव्हिजन स्क्रीन असेल, स्मार्ट वॉचेस असेल, आणि फ्लिक्स असेल, म्हणजे डिजिटल वॉच वगैरे आपण त्याला बघू शकता. तुम्ही त्याला बघून घेऊ शकता. ओके. त्यानंतर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा महत्त्वाचा म्हणजे रेक्टिफायर. ओके. आता रेक्टिफायर काय सर, तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या घरामध्ये असा बोर्ड असतो, एक असतो फेज आणि एक असतो न्यूट्रल. तुम्ही त्याला चार्जर लावता मोबाईलचं, आणि मोबाईलचं चार्जर लावल्यानंतर सर समजा तुमचा चार्जर आहे, इथं तुमचा मोबाईल आहे. बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं असेल, हा सर आपला कोणता असतो, AC. तुमच्या मोबाईलला आपला कोणता असतो सर, DC. मग हे काम कोणी केलं सर, चार्जरनं काम केलं. म्हणजे हा असेल तुमचा रेक्टिफायर. म्हणजे सर काय की रेक्टिफायरचं काम काय असेल सर, मग AC टू DC कन्वर्ट करणे. आता AC टू DC म्हटल्यापेक्षा तुम्ही त्याला पल्सेटिंग DC म्हणू शकता. बघा, त्याचे काही स्पेसिफिक टाईप्स आहे, आपण त्याला वन बाय वन थोडं डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्ही डिस्कस करूया. बघा, त्याच्यामध्ये रेक्टिफायर जो असेल, आता हे थोडं तुम्ही DC पॉवर सप्लाय, हे बी तुम्हाला डेकोरेशन एक्सप्लेनेशनसाठी विचारलेलं आहे. ब्लॉक डायग्राम ऑफ DC पॉवर सप्लाय, हे पण एक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ट्रान्सफॉर्मर असतो. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर आपण कोणाला देतो, रेक्टिफायरला. रेक्टिफायरचं इन आउटपुट कोणाला देतो, फिल्टरला. फिल्टरचा आउटपुट कोणाला देतो, रेग्युलेटरला. आणि नंतर तुम्हाला प्युअर DC सप्लाय मिळत असतो. ओके. आता याच्यामध्ये मी ही डायग्राम तुम्हाला घेण्याचं कारण असेल की आपल्याला काय शिकायचं आहे, रेक्टिफायर. ओके. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा रेक्टिफायर जो आपल्याला डिस्कस करायचं आहे त्याचे स्पेसिफिक पॉईंट सांगतो. बघा, रेक्टिफायरचे ॲक्च्युली दोन टाईप्स, एक असेल हाफ वेव्ह रेक्टिफायर, दुसरा कोणता असतो रे, फुल वेव्ह रेक्टिफायर. बरोबर. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये किती डायोड असतात सर, एक डायोड. आणि फुल वेव्हमध्ये किती असतात सर, 2 किंवा 4 डायोड असतात. मग 2 डायोड जे असतात सर सेंटर टॅपमध्ये वापरतो आपण, आणि 4 डायोड वापरतो सर आपण फुल वेव्ह ब्रिज. तुम्ही कधी कधी ऐकलं असेल बघा मित्रांनो, की आपण नॉर्मल चार्जर आणत असतो. बरोबर आहे. मार्केटमधून ज्यावेळेस मोबाईलचं चार्जर तुम्ही घेऊन येता, तुम्ही कधी कधी शब्द ऐकला असेल की चायनाचं चार्जर आणि कंपनीचं चार्जर. मग काय फरक आहे सर, चायनाचं चार्जरमध्ये सरसर काय की त्याच्यामध्ये 1 किंवा 2 डायोड वापरले असेल, आणि जर समजा तुम्ही कंपनीचे चार्जर तुम्हाला लॉंग टर्म टिकते ते जनरली तुम्हाला त्याचे 4 किंवा 2 डायोड वापरलेले असतात. चायनाच्या याच्यात सिम्पली एकच तुम्हाला डायोड वापरलेला असतो. क्लिअर आहे, कळालं. ओके. मग त्याला वन बाय वन जर डिटेलमध्ये डिस्कस करायला इथे तुम्हाला मी डायग्राम दिली, इथे तुम्हाला वेव्हफॉर्मसुद्धा दिलेली आहे. ओके. बघा, तुम्ही इथे जर बघितलं, ही विसरून जा, ही सध्या तुम्हाला दिली आहे. हे असेल हाफ वेव्ह रेक्टिफायरची. ओके. आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा मी तुम्हाला दिले. तुम्ही जर एकदम व्यवस्थित रीड करून घेतलं तुम्हाला सहज लक्षात येऊन जाईल. बघा, समजा मी काय केलं,
इथे तुम्हाला सप्लाय दिला. ओके, आपण येत असतो बघा त्याला AC सप्लाय, इनपुट AC सप्लाय दिला. पॉझिटिव्ह अपसायकलला मी कन्सिडर केला, समजा वर प्लस असेल खाली मायनस असेल, बरोबर आहे. तर त्यावेळेस काय होईल, हा PN जंक्शन डायोड मी इथं कनेक्ट केला. PN जंक्शन डायोड कनेक्ट केल्यानंतर काय होईल, हा ॲनोड असेल आणि हा काय असेल तुमचा कॅथोड, बरोबर आहे. ॲनोडला प्लस, कॅथोडला मायनस. सर मला माहिती आहे शॉर्ट सर्किटसारखं काम करेल. इथं कनेक्ट केल्यानंतर समजा लोड, त्या लोडमधून माझा करंट फ्लो, म्हणजे सरळ माझ्या सर्किटमधून करंट फ्लो होतोय. सगळं मी तुम्हाला थेअरीमध्ये दिले आहेत. खूप इझी मित्रांनो, तुम्ही त्याला रीड करून घेऊ शकता. यावेळेस माझा डायोड काय होतो सर, ऑन स्विच म्हणून काम करतो. क्लिअर आहे, म्हणजे सरळ मला या मोडमध्ये मला आउटपुट मिळालं सर. त्यानंतर निगेटिव्ह अपसायकलला काय होतं सर, इथं जे असेल, इथं हा AC सप्लाय जे असेल तसं वर आता मायनस असेल, खाली काय असेल सर प्लस, बरोबर आहे. त्यावेळेस माझा डायोड जो असेल ते काय होईल, इथं असेल ॲनोड, इथं असेल कॅथोड. ॲनोडला ज्यावेळेस मायनस लावलं त्यावेळेस काय होईल सर, रिव्हर्स बायसमध्ये हा म्हणजे ओपन सर्किटसारखं काम करेल. म्हणजे सरळ मध्ये याच्यामधून करंट फ्लो होणार, म्हणजे सरळ इथं काम करेल सर, तो ऑफ स्विच म्हणून काम करतो, बरोबर आहे. मग तर ऑफ स्विच म्हणून काम करत असेल त्याच्यामधून अजिबात करंट फ्लो होणार, म्हणजे सरळ माझा सेकंड मोड जो असेल त्याच्यामध्ये आउटपुट येणार नाही, ओन्ली फर्स्ट मोडमध्ये आउटपुट येईल, बरोबर. लक्षात ठेवा, 0 to पाय आणि पाय टू 2π इथे मी तुम्हाला सगळं सिस्टमॅटिक लिहून दिलेलं आहे. खूप इझी आहे मित्रांनो, तुम्ही त्याला रीड करून घेऊ शकता. एकदा रीड केलं एक्झाममध्ये तुम्ही जशाला तसं लिहू शकता, खूप इझी आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, सेंटर टॅप फुल रेक्टिफायर. आता सेंटर टॅप फुल रेक्टिफायर असेल त्याची डायग्राम तुम्हाला ही समजत असेल तर काय मी तुम्हाला सिंपल डायग्राम काढून देतो. जनरल तुम्ही ही रेफर करू शकता. बघा याच्यामध्ये काय करायचे, प्रायमरी ट्रान्सफॉर्मर काढला. ओके, त्यानंतर सेकंडरी सुद्धा तुम्ही ट्रान्सफॉर्मर काढून घ्या. आणि सेकंडरी ट्रान्सफॉर्मर काढताना काय करा, याच्यामध्ये टॅपिंग करून घ्या मधामध्ये अशी, बरोबर आहे. म्हणजे इथे एक असा डायोड काढून घ्या. ओके, त्यानंतर इथे तुम्ही असं एक लोड काढून घेऊ शकता. संपर्क एक रजिस्टर लोड काढून घेतला. ओके, आणि इथे तुम्ही असा डायोड काढून घ्या. क्लिअर आहे. हां, ओके, याला मला समजा तुमची D1, याला म्हणा तुम्ही D2. क्लिअर आहे. हा असेल तुमचा इनपुट सप्लाय VS, हे असेल तुमची सिंपल डायग्राम. क्लिअर आहे, कळलं. अशा पद्धतीने तुम्ही एक्झाममध्ये डायग्राम काढू शकता. सिमिलरली ही आणि ही डायग्राम सेमचे वेगळं काही नाही, फक्त तुम्हाला इथं आर्थिंग वगैरे दिली त्यामुळे तुम्ही थोडं कन्फ्यूज होऊ शकता. बघा सिमिलरली याच्यामध्ये पण काय असतं की पॉझिटिव्ह अपसायकलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे काय होत होतं रे, मोड 1मध्ये काय होत होतं, D1 ऑन होत होता, बरोबर आहे ना. आणि मोड 2मध्ये काय होतं, D1 ऑफ होत होता. तर इथे काय झालं, इथं तुम्ही असं म्हणू शकता D1 ऑन होईल सर आणि D2 का असेल इथं ऑफ असेल. का, बघा तुम्ही जर बघितलं तर D1 जो असेल तो काय म्हणून काम करतो सर, फॉरवर्ड बायसमध्ये काम करेल, आणि D2 कशामध्ये काम करेल, रिव्हर्स बायसमध्ये, बरोबर. म्हणून हा ऑन स्विच म्हणून काम करतो आणि काय करतो, ऑफ स्विच. मी एकाच मोडमध्ये सांगतो पॉझिटिव्ह अपसायकलमध्ये, बरोबर आहे. पण त्यावेळेस मला आउटपुट मिळालं कोणामुळे सर, D1 ऑन आहे, बरोबर. D2मध्ये जर तुम्ही गेले सर तर सॉरी D2मध्ये मोड 2मध्ये गेले म्हणजे काय, पाय टू 2π जर गेले तर D2 माझा काय झाला सर, रिव्हर्स बायस झाला. सॉरी D2 म्हणजे काय झाला माझा, फॉरवर्ड बायस झाला. आणि D1 काय झाला सर आता माझा रिव्हर्स बायस. म्हणजे हा ऑन म्हणून काम करेल, हा काय म्हणून काम करेल, ऑफ स्विच. ऑन आणि ऑफ कसं तुम्हाला ऑर्डर सांगितलं, ॲनोडला प्लस, कॅथोडला मायनस, कॅथोडला प्लस, ॲनोडला मायनस, हे ऑर्डर आपण डिस्कस केलं. मग इथे काय होईल सर, आता इथं D1 झाला सर ऑफ आणि D2 झाला सर इथं ऑन. मग इथं मला आउटपुट मिळालं सर कोणामुळं, D2मुळं. इथे मिळत होतं D1मुळं, इथे मला D2मुळं. म्हणजे काय, दोन्हीमध्ये मला आउटपुट मिळतं म्हणून मिळालं म्हणतो असतो फुल वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे इथे मला आउटपुट मिळालं सर, इथे मला आउटपुट मिळालं, दॅट इज व्हॉट एज फुल वेव्ह रेक्टिफायर. आता सिमिलर वेव्हफॉर्म असेल तुम्हाला ब्रिजमध्ये, फक्त आता जिथं एक डायोड काम करत होता आता तिथे किती काम करतील रे, 4 डायोड काम करतील, बरोबर आहे. सॉरी एक तर तिथं 2 करतील. आता बघा आता याची सुद्धा डायग्राम मी तुम्हाला एक सिंपल डायग्राम काढून देतो. एक्झाममध्ये तुम्हाला फास्टमध्ये जर लक्षात ठेवायचं असेल, बघा अशी डायग्राम तुम्ही काढू शकता. ही वरची डायग्राम तुम्हाला थोडी समजायला अवघड जाईल, तुम्ही अशी ही डायग्राम रेफर करू शकता. हां, बघा अशी 4 डायोड असेल ती सिक्वेन्सली काढून घ्या. ओके, आणि इथं तुम्ही सरळ सिम्पली असं एक लोड काढू शकता. क्लिअर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. याला म्हणा तुम्ही D1, याला मग तुम्ही D2, याला म्हणायचं D3, याला म्हणायचं D4. असे वेगवेगळे नावं, काय नावं मॅटर करत नाही मित्रांनो, कारण हे नावं जे असेल तुम्ही ऑपरेशननुसार तुम्ही त्याला प्रॉपर नावं द्या. म्हणजे सर एका टाईमला D1 D2 काम करतो, मी ते क्रॉस कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला समजावून सोपं केलं. बघा याचा अर्थ काय, मला काय म्हणायचं आहे, आता हे तुम्ही ऑलरेडी डिस्कस केलं आहे त्यामुळे तुम्हाला फास्ट सांगतो. बघा एका टायमाला हे दोघं ऑपरेट होतील, नंतर हे दोघं ऑपरेट होतील. क्लिअर, म्हणून मी त्याला D1 D2 म्हणायला सोपं जातं, म्हणून मी काय म्हटलं, नावं घेताना अशी घ्या. क्लिअर कळालं. आता याच्यामध्ये पण काय होतं बघा, मी तुम्हाला इथे थिअरी लिहून दिली आहे. जर तुम्ही बघितलं सिमिलरली आता काय होईल बघा, आता इथं पहिला D1 ऑन होता, आता काय होईल D1 आणि D2 ऑन होतं, कारण इथं फॉरवर्ड बायस झालं सर, बरोबर आहे. आणि इथं काय झालं, हा रिव्हर्स बायस म्हणजे D3 D4 ऑफ, बरोबर. इथे वाचून घ्या, तुम्हाला सहज कळून जाईल. त्यानंतर आता D3 D1 D4 ऑन झाला आणि D1 D2 काय झाला ऑफ. मग इथे जर बघितलं तुम्ही, आता पहिल्याने इथे D1 ऑन होत होता फक्त, D2 ऑफ. आता इथे काय होईल बघा, तुम्ही इथं लिहून घ्या, मोड 1मध्ये काय होईल बघा, D1 अँड D2 काय झाला सर ऑन.
आणि D3 आणि D4 काय झालं सर ऑफ, म्हणजे आउटपुट कोणामुळे मला सर मला या दोघांमुळे. इथे काय झालं D1 अँड D2 ऑफ झाला सर, पण D3 आणि D4 काय झाला सर ऑन, म्हणजे इथं आउटपुट मिळालं मला. याच्यामध्ये काय इथं सुद्धा मला आउटपुट फुल सायकलमध्ये मिळत असतं. अपेक्षित होतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सगळं व्यवस्थित कळलेलं असेल. ओके बघा त्यानंतर नेक्स्ट आहे बघा तुम्हाला हा जो असेल मी तुम्हाला कॉलम दिला. हां बघा हा कॉलम तुम्हाला आणखी पुढे दाखवतो, याच्यापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट. आता याचे काही थोड्याफार छोट्या छोट्या आहे ना पॅरामीटर्स आहे, सर्व तुम्हाला याच्यावर डायरेक्टली डेफिनेशन विचारले जातात. ओके आता ॲव्हरेज DC व्हॅल्यू काय असेल किंवा ॲव्हरेज DC करंट काय असेल किंवा तुम्हाला डायरेक्ट न्यूमेरिकल असेल किंवा फॉर्म्युले विचारले जातात. आता हाफ इयर रेक्टिफायर आपण ऑलरेडी डिस्कस केलं, त्याच्यामध्ये असेल तर DC करंट जो असेल तो त्याचा ॲव्हरेज व्हॅल्यू जे असेल तुम्ही इथं लिहू शकता बघा IM/π. ओके फुलची असेल 2IM/π. आता मी सगळे एका कॉलममध्ये लिहून दिले बघा. जर तुम्हाला ॲव्हरेज DC व्होल्टेज काढायचं असेल ओके हाफ इयर रेक्टिफायर असेल तो काय PDC, जसं तुमचा IDC होता तसा तर काय असेल तुमचा व्होल्टेज VM/π, इथे काय असेल 2VM/π. आणि रिपल फॅक्टर तुम्हाला कधी कधी डायरेक्टली डेफिनेशन विचारली जाते बघा, मेजर ऑफ AC कंटेंट प्रेझेंट इन रेक्टिफायर आउटपुट दॅट इज कॉल्ड ॲज रिपल फॅक्टर. बघा तुम्ही हे लिहू शकता VAC/VDC. क्लिअर आहे. त्यानंतर अजूनही तुम्हाला डेफिनेशन डायरेक्टली विचारले जाते, डिफाईन पीक इनव्हर्स व्होल्टेज. ओके आता पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हणजे सर काय म्हणू शकता तुम्ही बघा, इथे जर असेल तुम्ही बघितला पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हणजे सर काय की इथे जर तुम्ही बघितलं यानंतर असं आपण पीक इनव्हर्स व्होल्टेज PIV बरोबर आहे, म्हणजे काय मॅक्झिमम रिव्हर्स व्होल्टेज इन अ डायोड कॅन विथस्टँड बरोबर आहे. म्हणजे सर काय हे काय रिव्हर्स व्होल्टेज आहे ना निगेटिव्ह सायकलचं, ते जास्तीत जास्त हा रिव्हर्स डायोड हा जास्तीत जास्त किती रिव्हर्स व्होल्टेज सस्टेन करू शकतो दॅट इज कॉल्ड PIV पीक इनव्हर्स व्होल्टेज. बघा मॅक्झिमम रिव्हर्स व्होल्टेज डायोड कॅन विथस्टँड. त्यानंतर बघा ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टरची डेफिनेशन लक्षात ठेवा PDC/PEC, म्हणजे काय DC पॉवर अपॉन AC पॉवर जे असेल दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर. ओके त्यानंतर बघा रेक्टिफायर एफिशियन्सी डेफिनेशन याची लक्षात ठेवा, द रेशिओ ऑफ DC आउटपुट टू द AC इनपुट पॉवर दॅट इज कॉल्ड ॲज रेक्टिफायर एफिशियन्सी. जर तुम्हाला पर्सेंटेज विचारलं काय कराल इंटू 100 त्याला करा. डेफिनेशन तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे, जस्ट फक्त मी तुम्हाला रिकॉल करतो. हा बॉक्स खूप इम्पॉर्टंट आहे, हा बॉक्स तुम्ही वाचून जा, याच्यावर 100% क्वेश्चन विचारले जातात. क्लिअर आहे. बघा मी काय म्हटलं तुम्हाला हाफमध्ये एक डायोड वापरतात, इथं 2 वापरतात, इथे वापरतात, 4 वापरतात. क्लिअर आहे. आता ट्रान्सफॉर्मर मी तुम्हाला म्हटलं ना सेंटर टॅपमध्ये असा फक्त एक ट्रान्सफॉर्मर दाखवून दिला होता. क्लिअर आहे. हां तर हा कशामध्ये वापरला फक्त आपण सेंटर टॅपमध्ये, इथं आहे का इथं पण नाही आणि इथं पण नाही. क्लिअर आहे. त्यानंतर सेम ॲज अ इनपुट AC फ्रिक्वेन्सी, काय आउटपुट फ्रिक्वेन्सी असेल ते काय असेल सेम ॲज अ इनपुट असेल. त्यानंतर इथं काय होईल ट्विस्ट होईल, म्हणजे इथं असेल बघा मी काय म्हणू शकतो समजा F0 म्हणजे आउटपुट जे असेल मी काय म्हणू शकतो इज इक्वल टू F इनपुट. आउटपुटला जी फ्रिक्वेन्सी तीच काय असेल त्यांची इनपुटला असेल बरोबर, पण इथं तसं नाही. F0 म्हणजे आउटपुट फ्रिक्वेन्सी असेल 2FI असेल, म्हणजे इनपुटच्या टॉईस असेल म्हणजे 2F. क्लिअर. इथं पण काय असेल टॉईस असेल. क्लिअर आहे. त्यानंतर बघा इफिशियन्सी लो आहे, इफिशियन्सी हा इफिशियन्सी आहे. मी तुम्हाला म्हटलं याची इफिशियन्सी जास्त आहे किती ही लक्षात ठेवा 41.6. कधी कधी तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला तो डिफरन्स बिटवीन हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर हा तुम्हाला 100% पॉईंट लिहिता आले पाहिजे. त्यानंतर त्याचं रिपल फॅक्टर जे आता मी डेफिनेशन दाखवली ते लक्षात ठेवा 1.20 असेल 0.48 किंवा तुम्ही पर्सेंटमध्ये लिहू शकता बघा. याला पर्सेंटमध्ये करा, याला पर्सेंटमध्ये करा, याला पर्सेंटमध्ये करू शकता. ओके त्यानंतर बघा पीक इनव्हर्स व्होल्टेज मी तुम्हाला म्हटलं ना VM. ओके हायेस्ट असेल याचा ट्विस्ट VM असेल, इथं असेल VM पर डायोड असेल. क्लिअर म्हणजे लोएस्ट असेल. त्यानंतर हा कसा आहे सिम्पल आहे, हा थोडा मॉडरेट आहे, हा थोडा कॉम्प्लेक्सिटी म्हणजे सर्किट असेल. कॉस्ट याची कमी याची कॉस्ट मॉडरेट याची कॉस्ट सुद्धा कशी आहे मॉडरेट आहे. आउटपुट जे असेल स्मूथ आहे, पुअर, बेटर आणि बेटर हे पॉईंट लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन विचारले तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा. तुम्हाला अजून पुढे आता हे जे असेल इम्पॉर्टंट आहे न्यूमेरिकलच्या हिशोबाने पण आहे आणि डिफरन्सच्या हिशोबाने बघा. मी आताच तुम्हाला दाखवतो RMS व्होल्टेज असेल हा बाजू VM/π, हा याचं काय असेल VM/2, इथं काय असेल VM/√2 आणि ॲव्हरेज जर असेल तर काय असेल IM/2 VM/π आणि हे असेल RMS आणि हे असेल ॲव्हरेज. इथं काय IM/2 IM/π म्हणजे RMS आणि ॲव्हरेज लक्षात ठेवा. क्लिअर आहे. इथं असेल VM/√2, इथं असेल 2 VM/π IM/√2 2 IM/π. सेम लाईक याचं आणि याचं ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेमच आहे. क्लिअर कळालं, कारण दोन्ही फुल वेव्हचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता DC रेग्युलेटर फॉर्स आपला मधला तो असेल बघा बॉक्स आपण बघितले ब्लॉक डायग्राम. ओके त्याच्यामध्ये बघा फिल्टर. आता फिल्टर जर असेल तर तो फिल्टर कशासाठी वापरला जातो, तर पहिली गोष्ट तुम्हाला फिल्टरची नीड काय मी तुम्हाला म्हटलं ना की AC टू DC जो असेल तो डायरेक्ट नाही होत, याला म्हणतो आपण पल्सेटिंग DC, म्हणजे याच्यामध्ये काही ना काही इम्प्युरिटी असते आणि ते काढायचं कोण काम करत असतं फिल्टर. मी तुम्हाला ब्लॉक डायग्राममध्ये दाखवलं होतं बरोबर आहे. मग हा जो असेल नीड ऑफ फिल्टर तुम्ही रीड करून घेऊ शकता, खूप सिंपल आहे. बघा
हां, डेफिनेशन बघा. तर फिल्टर सर्किट यूजेस टू रिड्यूस, मी तुम्हाला म्हटलं रिड्यूस रिपर व्होल्टेज अँड कन्वर्ट पल्सेटिंग डी सी इंटू प्युअर डी सी सप्लाय. मी तुम्हाला म्हटलं ना, पल्सेटिंग डी सी कोण करतं, रेक्टिफायर. त्याचं प्युअर डी सीमध्ये कोण करतं आता, फिल्टर. ओके, त्याचे रिझन्स वगैरे जे असतील ते तुम्ही बघून घेऊ शकता. आणि आउटपुट फ्लक्स जर तुम्ही बघितलं तर काय, विदाउट फिल्टर काय असेल, पल्सेटिंग डी सीमध्ये सगळं रेक्टिफायर, आणि विथ फिल्टर काय असेल, स्मूथ डी सी. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, इथे तुम्हाला एक काही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इंडक्टरचं आणि कॅपॅसिटरचं फंक्शन लक्षात ठेवायचं बघा. टू स्टोअर इलेक्ट्रिक चार्ज इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मी तुम्हाला आता सांगितलं होतं, टू स्टोअर इलेक्ट्रिक इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. त्यानंतर हा ए सी सप्लाय जो असेल, ए सी सप्लायला इंडक्टर ब्लॉक करतो आणि डी सी सप्लायला हा अलो करतो असतात. हे कसं लक्षात ठेवायचं बघा. मला एक सिंपल टेक्निक देतो. ए सी आणि डी सीला कोण अलो कोण ब्लॉक करतो, बरोबर आहे. इंडक्टरचा सिम्बॉल तुम्हाला माहिती अशा प्रकारे असतो, कॅपॅसिटरचा सिम्बॉल म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे असतो. आणि हा सेम सिम्बॉल आणखी कोणाचा आहे रे, थोडा अलग आहे बघा. एक छोटी आणि मोठी लेंथ असते बघा डी सी सप्लायचा, प्लस आणि मायनसमध्ये नव्हतं. तुम्ही जर बघितले हे दोघे एकमेकाला दिसाल कसे आहेत, सारखे आहेत. आपल्याला माहिती आहे दोन्ही जर सारखे म्हणजे हे दोघे एक म्हणजे आपले माणसं आहेत. आपल्याला म्हणजे आपले माणसं आपल्या आयुष्यात आपल्याला कधीच साथ देत नाही. म्हणजे सरळ आहे, डी सीला काय करणार, हा ब्लॉक करणार, दुसऱ्याला काय करायचं, आलो करायचं. याच्या उलटीकडे लक्ष ठेवायचं बघा. आणि डी सीला ब्लॉक केलं, आपले माणसं आपल्याला कधीच साथ देत नाही. म्हणजे का असं का म्हटलं मी, कारण हा डी सी सप्लायसारखा सिम्बॉल दिसतो ना, म्हणून डी सीला ब्लॉक करतो आणि ए सीला आलो करतो. सिमिलरली जर काय करायचं मग याच्या उलटं, हा ए सीला ब्लॉक करतो आणि डी सीला काय करतो, आलो करतो. त्यानंतर बघा इथे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, जर मी याला सर इलेक्ट्रिक करंट दिला इंडक्टरला, बरोबर, तर अशा प्रकारे तो चार्जिंग होतो आणि त्याच्या उलट्या पोलॅरिटी तो डिस्चार्ज होतो. सर असं दिला म्हणायचं बेमान. ओके, हा काय करतो, घेताना एक डायरेक्शन आणि देताना एक डायरेक्शन. हा का असेल, इमानदार. ओके, हा इमानदार का म्हटलं सर मी, कारण याला करंट जर तुम्ही असं द्याला, इथं प्लस आणि इथं मायनस, चार्जिंगच्या डायरेक्शन असेल त्या डायरेक्शनने काय होतो, हा डिस्चार्ज होत असतो. क्लिअर, एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला फिल्टरमध्ये समजायला सोपं जाईल बघा. त्याचे टाईप्स आहे काही स्पेसिफिक. जर तुम्ही एक इंडक्टर वापरला त्याला म्हणतो आपण एल फिल्टर, जर एक कॅपॅसिटर वापरला त्याला म्हणतो आपण सी फिल्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर वापरला त्याला आपण एल सी फिल्टर, आणि दोन कॅपॅसिटर आणि इंडक्टर वापरला त्याला आपण सी एल सी फिल्टर. दॅट इज कॉल्ड द टाईप्स ऑफ फिल्टर. ओके, बघा त्याचे काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. कसे विचारले जातात तुम्हाला मी त्याला सांगतो बघा. एक्सप्लेन एल फिल्टर विथ हाफ वेव्ह रेक्टिफायर, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला रेक्टिफायर आणि फिल्टर कंबाईन क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एक्सप्लेन एल फिल्टर विथ फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर किंवा फुल वेव्ह सेंटर टॅप किंवा मिड पॉईंट रेक्टिफायर. सिमिलरली अशी तुम्हाला 12 क्वेश्चन इथं तयार होतात, ते तुम्ही जस्ट लक्षात ठेवू शकता बघा. त्यानंतर बघा सगळ्यात पहिला फिल्टर मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिला, एल फिल्टर सगळ्यात पहिला. ओके, हे तुम्ही थिअरी जे असेल तुम्ही रीड करून घ्या. त्यानंतर बघा, हां ही असेल तुमची एल फिल्टरची डायग्राम आणि ते असेल तुमची वेव्ह फॉर्म, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती हे असेल सगळ्यात पहिला आपण ए सी सप्लाय देतो, हे असेल तुमची साईन वेव्ह. ओके, त्यानंतर तुमचा हाफ वेव्ह आहे की फुल वेव्ह आहे तर ते डिपेंड तुमच्या रेक्टिफायरवर असेल, बरोबर. जर तुमचा फुल वेव्ह असेल तर तुम्हाला इथं रेक्टिफायरचे फुल वेव्ह असे आउटपुट येणार, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही म्हणजे हा काय केलं तुम्ही, पल्सेटिंग डी सी, बरोबर आहे. हा असेल तुमचा प्युअर डी सी. ओके, हा असेल तुमचा ए सी सप्लाय. क्लिअर कळालं. ए सी सप्लाय असेल हे रेक्टिफायरचं काम आहे, कोणाचं काम आहे, फिल्टरचं काम आहे. असेल तुमची फिल्टरची वेव्ह फॉर्म. क्लिअर आहे. सिमिलरली असं तुम्हाला बघा वर्किंग प्रिन्सिपल दिली, सी सी दिली, त्यानंतर बघा एल सी दिला आणि त्यानंतर सी एल सी असेल. क्लिअर, हे तुम्ही सगळं रीड करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. अजून बघा सेम क्वेश्चन सेम टॉपिक मी तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने दिला. तुम्ही हा एक ते रेफर करा किंवा हे रेफर करा, दोन्हीपैकी कुठलाही रेफर करू शकता. जर तुम्हाला हे बघा, तुम्हाला सगळ्यात पहिला क्वेश्चन दिला सिरीज इंडक्टर म्हणजे एल फिल्टर तुम्हाला दिला. ओके, त्यानंतर दुसरा असेल शंट कॅपॅसिटर म्हणजे कोणता असेल, हा असेल तुमचा सी फिल्टर असेल. त्यानंतर हा एल सी फिल्टर आहे, बरोबर. शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दिले. आणि इथं असेल तुमचा पाय फिल्टर म्हणजे सी एल सी फिल्टर. क्लिअर आहे. तुम्हाला व्यवस्थित सिस्टमॅटिक किती लिहून दिले तुम्ही रीड करून घेऊ शकता, एक्झामला तुम्हाला हेल्प होईल. बघा विथ डायग्राम वेव्ह फॉर्म सगळं तुम्हाला दिलेलं आहे. ओके, त्यानंतर हे बघा नेक्स्ट तुमचा पुढचा टॉपिक असेल वेव्ह शेपिंग सर्किट. ओके, आता वेव्ह शेपिंग सर्किट म्हणजे काय सर, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले विचारलं गेलं बघा डेफिनेशन. बघा वेव्ह शेपिंग सर्किट्स मॉडिफाय शेप ऑफ वेव्ह फॉर्म, म्हणजे वेव्ह फॉर्मचा शेप हा चेंज करतो, मॉडिफाय करतो, दॅट इज कॉल्ड वेव्ह शेपिंग. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले टाईप्स आहे लिनियर वेव्ह शेप आणि दुसरा असेल नॉन लिनियर वेव्ह शेप. आता लिनियर आणि नॉन लिनियर असेल त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक टाईप आहे बघा. एक असेल लिनियर वेव्ह शेपिंग सर्किट, मग त्याच्यामध्ये कुठले कुठले सर, आर सी इंटिग्रेटर, दुसरा असेल आर सी डिफरन्शिएटर. आर सी इंटिग्रेटर मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून दिला, आर सी डिफरन्शिएटर पण तुम्हाला एक्सप्लेन करून दिला. तुम्ही त्याला शॉर्टमध्ये रीड करून घ्या आणि या फॉर्म्युला जस्ट लक्षात ठेवा. आता हे ऑलरेडी आपण स्टडी केला, फक्त शॉर्टमध्ये त्याला रिकॉल करू दे. त्यानंतर बघा दुसरा पॉईंट होता तुमचा नॉन लिनियर वेव्ह शेपिंग, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले डायोड क्लिपर सर्किट आपल्याला डिस्कस करायचं, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये क्लिपर आणि क्लॅम्पर तुम्हाला अभ्यास करायचा, जे तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे. आता क्लिपर म्हणजे काय आणि क्लॅम्पर म्हणजे काय बघा. क्लिपर रिमूव्ह अनवॉन्टेड पोर्शन ऑफ द सिग्नल, म्हणजे काय क्लिपर काय करतो, पोर्शन रिमूव्ह करत असतो बघा. आता तुम्हाला एक्झाम्पल मी दाखवतो, जर तुम्ही बघितलं ना बघा, हा पोर्शन बघा, हा डॉटेड जो इमेजनर पोर्शन दिसतो आणि हा प्लस वरचा राहिलेला पोर्शन म्हणजे काय, एक तर खालचा नाही तो वरचा पोर्शन तुमचा स्पेसिफिक जो असेल तो रिमूव्ह होतो. इथे जर तुम्ही बघितलं एवढा पोर्शन त्याने रिमूव्ह केला आहे,
बरोबर. असं एवढा पोर्शन म्हणजे क्लिपिंग करणे सर. क्लिअर कळालं. त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे पॉझिटिव्ह क्लिपर, निगेटिव्ह क्लिपर आणि बायस क्लिपर. ही जी डायग्राम असली कोणाची, पॉझिटिव्ह क्लिपरची, ही निगेटिव्ह क्लिपरची, आणि हे तुम्हाला डायग्राम मी ऑर्डर दिले त्या डिस्कस करून किंवा तुम्ही बघून घेऊ शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा क्लॅम्पर. ओके. आता क्लॅम्पर काय करतो, तो क्लॅम्प करत असतो. बरोबर. क्लॅम्प म्हणजे काय सर, तो खालची किंवा वरची जाड जी असेल ती वेव्हफॉर्म शिफ्ट करत असतो. क्लिअर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं क्लॅम्पर शिफ्ट्स एंटर वेव्हफॉर्म अपवर्ड और डाऊनवर्ड. जर तुम्ही बघितलं बघा, हा अपवर्ड म्हणजे हे बघा, हा वर सरकवली आणि हे जे असेल ती काय केली, खाली शिफ्ट केली. म्हणजे वर शिफ्ट केली आणि खाली, ती मेन लाईन असते ना, मेन लाईनच्या वर शिफ्ट केली बघा, है ना, आणि मेन लाईनच्या खाली म्हणजे अपवर्ड किंवा डाऊनवर्ड. त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत, एक पॉझिटिव्ह क्लॅम्पर, एक निगेटिव्ह क्लॅम्पर. तुम्ही डायग्राम बघून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला एक्झामला लिहायला सोपं जाईल. क्लिअर कळालं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा क्लिपर क्लॅम्पर असल्याचा मी तुम्हाला डिफरन्स दिला, तुम्ही रीड करून घेऊ शकता. त्यानंतर हा चॅप्टर असेल किंवा हा टॉपिक असेल त्याच्या रिलेटेड काही महत्त्वाचे क्वेश्चन्स मी तुम्हाला दिले. एवढे क्वेश्चन्स तुम्हाला जमतात किंवा सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला सहज पेपर खूप इझी जाईल. ओके. याच्या बाहेर तुम्हाला येणार नाही. क्लिअर कळालं. ओके. जर तुम्हाला काही डाऊट किंवा इश्यू आला तुम्हाला 100% तुम्ही कमेंट किंवा मेसेज करू शकता. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा हां BJT. नेक्स्ट म्हणजे जसं तुमचा BJT खूप इम्पॉर्टंट आहे, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके. आता BJT जर बघितला, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर खूप इझी आहे. एक असा डिव्हाइस आहे की ज्याच्यात 3 लेअर असतात. मग सर 3 लेअर कोणत्या, एक असेल PNP किंवा दुसरे असेल सर NPN. ओके. PNP किंवा NPN. ओके. त्याला 3 टर्मिनल असतात. एक असेल इमिटर, दुसरा असेल सर बेस, तिसरा असेल कलेक्टर. एक असेल सर इमिटर, बेस आणि कलेक्टर. बरोबर. इमिटर, बेस आणि कलेक्टर. इमिटर म्हणजे इमिट करणारा, कलेक्टर म्हणजे कलेक्ट करणारा, आणि बेस म्हणजे तुमचं गेटसारखं काम करतो. आता काय इमिट आणि काय कलेक्ट करतो सर, तर इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं बेस, इमिटर आणि कलेक्टर 3 टर्मिनल काय करतो, इमिट्स द चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन्स, कंट्रोल द करंट आणि कलेक्ट द कॅरियर्स. ओके. 2 टाईप्स NPN आणि दुसरा कोणता असेल PNP. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर वर्किंग ऑफ NPN आणि ट्रान्झिस्टर. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं 2 टाईप्सची, एक असेल PNP आणि दुसरा कोणता असेल NPN. आता हा सिम्बॉल असेल त्याचा, तुम्हाला सिम्बॉल खूप लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं त्याला ॲरो आहे बघा. आता हा ॲरो तुम्हाला इनवर्ड दिसतो आणि हा ॲरो तुम्हाला काय दिसतो, आउटवर्ड. हे कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला एक टेक्निक सांगतो, PNP आणि दुसरं लक्षात ठेवायचं NPN. आता इथे जर तुम्ही बघितलं PP सेम आहे, NN सेम, राहिलं कोण सर मधला, हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. मग वेगळ्यावर फोकस करा. इथे तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. P बघा, हा P जो असेल ना त्याला म्हणायचं पळून जाणार. काय लक्षात ठेवायचं, त्याला पळून जाणारा. मग सर पळून जाणार म्हणजे याचा अर्थ मला नाही कळाला. बघा तुम्हाला लगेच सांगतो. आता हा असेल तुमचा सिम्बॉल. क्लिअर आहे. आता या सिम्बॉल जर तुम्ही बघितला तर आपल्याला माहिती आहे पळून जाणार म्हणजे काय, की सेंटरच्या बाहेर जाणारा, है ना. हा सेंटर जो असेल, सेंटरच्या बाहेर ॲरो असेल त्याला म्हणायचं पळून जाणार. म्हणजे हा ॲरो बाहेर आहे, हा ॲरो तुमचा काय असेल सर मग आतमध्ये असेल. क्लिअर आहे. सिम्पल. असं तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर कळालं. NPN आणि PN. बघा हा ॲरो आतमध्ये चालला म्हणजे हा ॲरो बाहेर जातो म्हणजे पळून जाणार, दॅट इज कॉल्ड NPN. त्याचा उलटा PNP असेल. क्लिअर आहे. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर तुम्ही रीड करून घेऊ शकता, एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला काम येईल. ओके. त्यानंतर सगळ्यात पहिले बघा एक्सप्लेन NPN ट्रान्झिस्टर आणि नेक्स्ट असेल एक्सप्लेन PNP ट्रान्झिस्टर. दोन्ही मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन करून दिले, तुम्ही रीड करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट बघा तुमचा ऑपरेटिंग रिजन ऑफ BJT. तर त्याच्यामध्ये बघा एक असेल EB जंक्शन, असेल CB जंक्शन. हे जे असेल ते 2 जंक्शन तयार होतात. म्हणजे सरळ मी असं म्हणू शकतो का बघा ते कसं तयार झालं बघा. हे तुमचं ऑलरेडी झालं आहे पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये रिकॉल करतो आहे. बघा याला म्हटलं समजा आपण इमिटर, बेस आणि कलेक्टर. क्लिअर आहे ना, हे 3 टर्मिनल. तर तुम्ही इथं जर बघितलं ना, ही जंक्शन जी असेल बघा, हिला काय नाव दिलं मी, EB जंक्शन आहे सर. ही जी असेल कोणती असेल सर BC जंक्शन किंवा CB जंक्शन, हे येते नाव EB आणि CB. ओके. मग इथे जर तुम्ही बघितलं सर तर हे 2 जे असेल, आता मी इथं जर समजा फॉरवर्ड बायस करतो की रिव्हर्स बायस करतो, इथे मी रिव्हर्स बायस करतो की फॉरवर्ड बायस करतो, हे मॅटर करणार. बरोबर. ही एक ती जंक्शन आहे, सॉरी हे एक फॉरवर्ड बायसिंग करणार आहे आणि ही एक बायसिंग करणार आहे. मग त्याच्यामध्ये काय, जर मी समजा पहिली जे बायसिंग जर असेल काय केली फॉरवर्ड बायस, दुसरी काय केली रिव्हर्स बायस, तेव्हा माझा BJT कुठं काम करेल सर, ॲक्टिव्ह रिजनमध्ये काम करत असतो. जर मी फॉरवर्ड बायस आणि फॉरवर्ड म्हणजे दोन्ही रिजन जर माझे फॉरवर्ड बायसमध्ये असेल त्यावेळेस तो सॅच्युरेशनमध्ये काम करतो सर, आणि दोन्ही रिजन माझे रिव्हर्स बायसमध्ये त्यावेळेस काम करतो सर कट ऑफमध्ये काम करतो. म्हणजे सर इथे काय करतो सर, तो एक ॲम्प्लिफायरसारखा काम करतो. ॲम्प्लिफायर म्हणजे काय मित्रांनो, साऊंड. आपण माईकमध्ये हळू बोलतो आणि साऊंडमध्ये मोठा आवाज येतो, त्यानंतर ॲम्प्लिफाय करणे. हा असेल ऑन स्विच म्हणून काम करतो आणि असेल तो ऑफ स्विच म्हणून काम करतो. लक्षात आलं. क्लिअर आहे. आणि ह्या एक चौथी रिजन लक्षात ठेवा, इन्व्हर्टर म्हणजे काय, याचा एक्झॅक्ट व्हाईस वर्सा. म्हणजे दोन्ही रिव्हर्स बायस आणि एक याची नाही पहिल्याची रिव्हर्स. इथं जर तो फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस असेल, तिथे काय असेल रिव्हर्स बायस आणि फॉरवर्ड बायस म्हणजे काय, ॲक्टिव्हची रिव्हर्स म्हणजे इन्व्हर्टेड असेल.
त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला याच्यावर 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला डायरेक्टली विचारला जाईल, डिफरन्स बिटवीन CB, CNCC किंवा कॉन्फिगरेशन ऑफ इमिटर बेस आणि कलेक्टर. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक ट्रिक्स मी पहिली लक्षात देतो, ते ट्रिक्स लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला समजायला अजून इझी जाईल. बघा सगळ्यात पहिली एक टेक्निक्स मी तुम्हाला सांगतो काय करायचं, बरोबर आहे. एक असा डबा काढून घ्यायचा, इथं सेम एक असा मी डबा काढून घेतला, इथे मी एक असा डबा काढून घेतला. ओके सर, इथं कॉमन बेस म्हटले ना तुम्ही, बरं कॉमन, इथं कॉमन इमिटर म्हटले ना, ठीक आहे. इथं कॉमन कलेक्टर म्हटलं, ठीक आहे. बघा कॉमन बेस म्हटले सर म्हणून मी इथं कॉमन घेतला, कॉमन इमिटर म्हटले सर इथं इमिटर घेतला, कॉमन कलेक्टर कॉमन. मग कॉमन म्हणजे काय सर, इकडं काहीतरी असेल आणि इकडं काहीतरी असेल म्हणजे दोघाचा कॉमन. इकडं काहीतरी सर, इकडं काहीतरी सर, इकडं काहीतरी सर, इकडं काहीतरी सर. ओके चला, मग काय आता एक लक्षात ठेवायचं की मी तुम्हाला एकदम सिम्पल टेक्निक तुम्हाला सांगितलं, बी म्हणजे बाबा, ओके, आणि सी म्हणजे काय लक्षात ठेवायचं रे, चाचा. आता बाबा म्हणजे कोण आहे सर, आपले वडील, आणि सी म्हणजे चाचा, चाचा म्हणजे वडिलाचे भाऊ. मला सांगा तुमच्या आयुष्यात सगळ्यात पहिला प्रेफरन्स तुम्ही कोणाला देणार आहे, बाबाला की चाच्याला? सर ऑलवेज सगळे तर फर्स्ट चाचा बाबाला देणार आहे, आणि सेकंड प्रेफरन्स कोणाला देणार, चाच्याला. म्हणजे सगळ्यात पहिलं महत्त्व बाबाला, नंतर चाच्याला. मग या लेफ्ट साईडला म्हणायचं फर्स्ट प्रेफरन्स आणि याला म्हणायचं सेकंड प्रेफरन्स. आता मला एक गोष्ट लक्षात कळलं सर, तुमची टेक्निक्स तुम्हाला म्हणायचं काय बघा, आता इथं बेस आला, मग राहिले काय रे, इमिटर आणि कलेक्टर. मग इथे एक ते इमिटर किंवा कलेक्टर. मग काय सर, आता बाबा ऑर्डर इथं आला, चाचा मला माहिती सर फर्स्ट प्रेफरन्समध्ये असतो का नाही, मग चाच्यामध्ये नेहमी इथे इमिटर राहिला, इथे लिहायचं. मग आता इथं काय इमिटर आलं सर, मला माहिती बाबा फर्स्ट प्रेफरन्स, चाचा सेकंड प्रेफरन्स. सर मला माहिती चाचा इथं आले म्हणजे बाबा फर्स्ट प्रेफरन्स राहिलं कोणी, इमिटर. क्लिअर कळालं. बघा आता ही डायग्राम तयार झाली. इथून बघा हा असेल तुमचा VBE, हा असेल तुमचा VBC. म्हणजे काय, इनपुट व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज. ओके बघा हा सेम लागते, इनपुट व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज, आउटपुट. हे तुम्हाला नावं सिंपल, हे तुमचे पॉईंट तयार करून देतो. हां बघा हा असेल तुमचा IE इनपुट करंट, हा असेल तुमचा IC आउटपुट करंट, IB इनपुट करंट असेल तुमचा IC आउटपुट करंट. म्हणजे सरळ तुम्ही पॉईंट लिहा, जसे तुम्ही पॉईंट लिहिले 1 2 3 तसे ते पॉईंट लिहा. आउटपुट इनपुट, आउटपुट करंट, आउटपुट करंट, इनपुट करंट, आउटपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज. ओके लक्षात आलं. हां ही टेक्निक्स लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला खालचे पॉईंट लक्षात ठेवायचे, व्होल्टेज गेन, करंट गेन, इनपुट इम्पॉर्टन्स, आउटपुट इम्पॉर्टन्स, फेज शिफ्ट, पॉवर गेन, मेजर यूज, हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक्झामला लिहायला इझी जाईल. ओके त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचा बघा, रिलेशन बिटवीन अल्फा बीटा आणि गॅमा. मग हे कुठून आलं सर, तर बघा करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर ऑफ CB. CBसाठी कोण येतो सर, अल्फा. यासाठी कोणता येतो, गॅमा है ना. सीसाठी सॉरी याच्यासाठी येतो बीटा आणि यासाठी येतो गॅमा, बरोबर आहे. मग हा जर तुम्ही बघितला याच्यासाठीच असतो बीटा आणि यासाठी कोणता येतो ते गॅमा. अल्फा बीटा आणि गॅमा इथं तुम्हाला ऑर्डर लिहून दिले आहेत बघा, बघा बीटा वगैरे. ओके आता ते तुमचे करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. मग त्याचं म्हणणं काय बघा, डेफिनेशन काय असेल, इज द रेशो ऑफ आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट, इज द रेशो ऑफ आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. आता एक लक्षात ठेवा बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना डब्यावरून तुम्हाला सर लक्षात राहतं, बरोबर सर. कॉमन कोण इथं CB बेस कॉमन म्हणजे इमिटर, इथं कोण असतं सर कलेक्टर. मग मला आउटपुट करंट कोण आहे सर IC, बरोबर आहे, अपॉन IE. बघा आलं का नाही. सेम लागते बीटासाठी काय सर, मला कॉमन कोण आहे CE सर, मग कॉमन इमिटर आहे सर, मग इथं राहिलं कोण सर, बाबा आहे ना माझा, नंतर इथं कलेक्टर सर, बरोबर आहे. मग इथे जर बघितलं सर आउटपुट करून कोण माझा IC, इनपुट करून कोण सर माझा IB, म्हणजे आउटपुट अपॉन इनपुट म्हणजे काय IC अपॉन IB. कसं लक्षात येईल बघा, ते डबा तुम्हाला खूप मदत करणार. क्लिअर आहे. अल्फा बीटा आणि गॅमा इथं काय, करंट गेन इन कॉमन बेस, करंट गेन इन कॉमन इमिटर, आणि गॅमा जो असेल करंट गेन इन कॉमन कलेक्टर असेल. क्लिअर कळालं, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. हे तुम्हाला ऑलरेडी मी डिस्कस करून दिलं आहे. डेफिनेशन वगैरे बघा, अल्फा इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट, इथं काय बीटा इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू बेस करंट. सिंपल एकदम. आता दोघांचं रिलेशन काढायचं, हे दोघांचं रिलेशन जे असेल कसं आलं त्याचं डेरिव्हेशन तुम्हाला इथे लिहून दिलं, तुम्ही त्याला बघून घेऊ शकता. खूप सिंपल आहे. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, हां काही न्यूमेरिकल्स आहे त्याच्यावर. सिंपल हे दोन्ही न्यूमेरिकल तुम्ही बघून घ्या, जर नाही कळलं ते 100% मला विचारू शकता, मी तुम्हाला 100% रिस्पॉन्स देईल. ओके बघा त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर बघा तुमचा ऑसिलेटर. आता ऑसिलेटर पहिली गोष्ट काय ते समजून घ्या बघा. अन ऑसिलेटर इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट दॅट जनरेट कंटिन्युअस AC सिग्नल विदाउट एनी एक्सटर्नल इनपुट सिग्नल. बघा हा काय करत असतो, कंटिन्युअस AC जनरेट्स AC सिग्नल, बरोबर आहे. याचं काम काय, इट कन्वर्ट DC एनर्जी इंटू AC सिग्नल. बघा नीड काय ते ऑसिलेटरचे, ऑसिलेटर आर यूज टू जनरेट पिरियोडिक सिग्नल रेकॉर्ड इन इलेक्ट्रॉनिक सर्किट. तुम्ही बघा मूवी वगैरे तुम्ही बघितलं असेल, मूवीमध्ये तुम्हाला अशी स्क्रीन असते, त्याच्यामध्ये असं एक सिग्नल असा पळत असतो बघा, आणि सरळ झालं की माणूस गेला, याला म्हणतो आपण CRO, कॅथोड रे ऑसिलेटर. ते जे डिस्प्ले असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ही वेवफॉर्म वगैरे दाखवत असतो, बरोबर आहे. क्लिअर. त्या पद्धतीने आपण त्याला म्हणत असतो आपण ऑसिलेटर. बघा त्याच्यामध्ये त्याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत. आता त्याच्यामध्ये फीडबॅक डेफिनेशन तुम्हाला जनरली 2 मार्कला विचारलं जाऊ शकते. फीडबॅक नेमकं काय असतं, फीडबॅक इज द प्रोसेस ऑफ रिटर्निंग अ पार्ट ऑफ आउटपुट सिग्नल बॅक टू इनपुट. म्हणजे काय, आउटपुटला काय झालं ते
इन्फॉर्मेशन इनपुटला देणे दॅट इज कॉल्ड ॲज फीडबॅक. त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. एक पॉझिटिव्ह फीडबॅक असेल, निगेटिव्ह फीडबॅक असेल. त्याच्याबद्दल मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये डेफिनेशन आणि लिहून दिले, ते रीड करून घ्या, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ओके. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चनला विचारला जाऊ शकतो, बार्कोसन क्रायटेरिया. त्याची डेफिनेशन काय, कंडिशन रिक्वायर फॉर सस्टेन ऑसिलेशन्स. ओके. त्याच्या 2 कंडिशन्स आहेत काही, त्या कंडिशन लक्षात ठेवा. तर फेज शिफ्ट अराउंड किती पाहिजे, 360 किंवा 0 डिग्री. आणि लूप इन किती पाहिजे, AB इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू काय असेल, 1 असेल. क्लिअर आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ ऑसिलेटर आणि क्लासिफिकेशन ऑफ ऑसिलेटर तुम्हाला डिफरंट लिहून दिला. ऑसिलेटर असेल, LC असेल आणि क्लिस्टर असेल. ओके. त्याची फ्रिक्वेन्सी रेंज आहे, त्याचे मेन कंपोनंट्स सुद्धा तुम्हाला इथे लिहून दिलेले आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दिली, तुम्ही त्याला रीड करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झामला सोपं दिलं. तुम्हाला त्याचं कम्पॅरिझन सुद्धा दिलं, तुम्हाला डायरेक्टली हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिस्कस करू शकता. ओके. त्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केले. RC ऑसिलेटर जे असेल त्याच्यामध्ये 2 टाईप्स असतात, एक असेल वेन ब्रिज आणि एक असेल RC फेज शिफ्ट ऑसिलेटर. ते दोन्ही तुम्हाला व्यवस्थित मी लिहून दिले, ते शॉर्टमध्ये तुम्ही ते रिकॉल करू शकता. ओके. त्यानंतर बघा LC ऑसिलेटर असेल, त्याचे कोणकोणते असतात, हार्टली ऑसिलेटर असेल. ओके. त्यानंतर दुसरा असेल कॉलपिट ऑसिलेटर, ते सुद्धा बघून घेऊ शकता. त्याच्या रिलेटेड काही स्पेसिफिक काही क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स तुम्ही बघा तर सॉल्व्ह होतात की नाही. अगोदरची थेरी बघून नाही झाल्यात मला 100% तुम्ही मेसेज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा व्होल्टेज रेग्युलेशन. ओके. नेक्स्ट पॉईंट तुमचा चॅप्टर तुमचा व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे नेमकं काय होतं सर, तर व्होल्टेज रेग्युलेशन मीन्स मेंटेन कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज डिस्प्यूट चेंजेस इन इनपुट लोड करंट. म्हणजे सर इनपुटमध्ये काही चेंज झाला, लोड करंटमध्ये काही चेंज झाला तरी आउटपुट व्होल्टेजमध्ये तुम्हाला काही चेंज होणार नाही, दॅट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज रेग्युलेशनचं काम असतं. म्हणजे सर काय, हा माणूस उभा आहे. ओके. हा त्याचा लेफ्ट हँड आहे, त्याचा राईट हँड आहे, बरोबर आहे. हां, म्हणजे सर काय, डाव्या हाताची माहिती याला लागू द्यायची नाही, लेफ्ट हँडची उजव्या हाताला माहिती होते, उजव्या ह्याची याला माहिती होऊ द्यायची नाही. याचं काम कोण करत असतं, जनरेटर. म्हणजे सर जर तुमचा आउटपुट असेल तर आउटपुटला इनपुटला काय प्रॉब्लेम झाला तो कळला नाही पाहिजे, म्हणजे इनपुटचा इफेक्ट आउटपुटवर झाला नाही पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज रेग्युलेशन. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक टाईप आहे. वन ऑफ देम लोड रेग्युलेशन. ओके. आता लोड रेग्युलेशन म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ रेग्युलेटर टू मेंटेन कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज वेन लोड करणार changes, that is called as load regulation. No load to full load minus full load upon full load, that is called as voltage regulation. त्यानंतर नेक्स्ट लाईन रेग्युलेशन. आता लाईन रेग्युलेशन पण लक्षात ठेवा, द ॲबिलिटी ऑफ रेग्युलेटर टू मेंटेन कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज वेन इनपुट व्होल्टेज चेंजेस, है ना, दॅट इज कॉल्ड एज चेंजेस इनपुट व्होल्टेज अपॉन चेंजेस आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. क्लिअर आहे. त्याचा डिफरन्स मी तुम्हाला लिहून दिला, ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, खूप इम्पॉर्टंट रेग्युलेटर पॉवर सप्लाय. मी तुम्हाला सांगितलं होतं ब्लॉक डायग्राम ऑफ BC पॉवर सप्लाय. बघा आठवत असेल तुम्हाला, सगळ्यात पहिले तुम्हाला दिलं होतं ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर तो दिला तर रेक्टिफायरला, है ना, ट्रान्सफॉर्मर दिला, रेक्टिफायरनंतर तो फिल्टरला, नंतर व्होल्टेज लोडर तुम्हाला प्युअर DC मिळाला होता. हे ऑलरेडी आपण ब्लॉक डायग्राम डिस्कस केली, एक एक ब्लॉक मी एक्सप्लेन केला आहे, जो तुम्ही रीड केला तर तुम्हाला सहज समजेल. बघा रेक्टिफायरचा आपण ऑलरेडी डिस्कस केला, फिल्टर पण आपण ऑलरेडी डिस्कस केला. हा तुमचा व्होल्टेज रेग्युलेटर जो की तुमचा जनरेटरवर काम करत असतो. क्लिअर आहे, कळालं. हां, तिची वर्किंग ती ब्लॉक डायग्राम तुम्हाला दाखवली ना, आठवत असेल बघा, ट्रान्सफॉर्मर, नंतर रेक्टिफायर असतो, नंतर फिल्टर असतो, नंतर व्होल्टेज रेग्युलेटर असतो, तुम्हाला प्युअर DC सप्लाय मिळत असतो, आहे ना. तर हे जे असेल मी डिटेलमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये मस्त एकदम वर्किंग लिहून दिली, तुम्ही त्याला रीड करून घेऊ शकता, खूप इझी आहे. ओके. त्यानंतर बघा आउटपुट म्हणजे असेल त्याची इम्पॉर्टंट एक्झाम्पल, म्हणजे शॉर्टमध्ये त्याचे महत्त्वाचे पॉईंट काढले, काही ॲडव्हान्टेज असेल DC पॉवर रेग्युलेटर सप्लायचे, आणि काही ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकता. ओके. त्यानंतर हे जे आपण जेनर डायोड असेल, है ना, तर जेनर डायोड असेल तो ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून कसं काम करतो. मी तुम्हाला म्हटलं तो डाव्या हाताची माहिती उजव्या हाताला लागू द्यायची, आणि उजव्याच्या डाव्या म्हणजे सर आउटपुटला जो असेल तो इफेक्ट जाणून द्यायचा आणि इनपुटला झालेला चेंज किंवा लोडला झालेला चेंज, अशा प्रकारे तुमचा हा जेनर डायोड असेल तो काम करत असतो. क्लिअर आहे. त्यानंतर बघा तुमचा पुढचा पॉईंट रेग्युलेटर IC, म्हणजे IC जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट IC दिली, बघा 700 दिली असेल. ओके. तर त्याचे IC नंबर आणि IC नंबरवरून त्याचे आउटपुट व्होल्टेज असेल ते व्हॅल्यू लक्षात ठेवा. त्यानंतर ही पण एक IC वेगळी. ओके. त्यानंतर ही एक IC रेग्युलेटर आहे, त्याची व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. त्यानंतर बघा स्विच मोड पॉवर सप्लाय SMPS, जसं तुम्ही बघितलं असेल तुमची PC मध्ये लेटेस्ट नवीन सिस्टम आली, बघा लाईट गेली तर तुमची सिस्टम बंद होणार नाही. ओके. स्विच मोड पॉवर सप्लाय त्याची डेफिनेशन असेल, नीड असेल, ॲडव्हान्टेज जस्ट लक्षात ठेवू शकता, किंवा त्याचं वर्किंग प्रिन्सिपल असेल ते बघा. ब्लॉक डायग्राम सगळ्यात पहिला त्याचा ब्लॉक कोणता असेल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ब्लॉक डायग्राम आहे SMPS पॉवर सप्लाय, त्याचे सगळ्यात पहिला ब्लॉक काय लिहायचा, रेक्टिफिकेशन, नंतर लिहायचं स्विचिंग, नंतर लिहायचं हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर, नंतर लिहायचं आउटपुट रेक्टिफिकेशन, नंतर लिहायचं फिल्टरिंग. हे त्याचे 5 ब्लॉक आहे. एक एक ब्लॉक आपण स्टेप बाय स्टेप दोन सिंगल लाईनमध्ये एक्सप्लेन केलं आहे. त्याचे काही ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला खाली दिलेले आहे, आणि लाईन पॉवर सप्लाय आणि SMPS दोघांमध्ये काय डिफरन्स हे सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे. याचे रिलेटेडसुद्धा काही तुम्हाला महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही ते बघून घेऊ शकता. क्लिअर आहे. हां, चला, अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो की पूर्ण चॅप्टर्स जे असेल थोडं वेळेचे अभावी जास्त आपण डिटेलमध्ये किंवा जास्त व्यवस्थित बघू शकलो नाही, पण अपेक्षा करतो की तुम्हाला ते रिकॉल झालेलं असेल.
क्लिअर आहे. जर काही डाऊट किंवा काही इश्यू आला तर 100% मला तुम्ही मेसेज किंवा कमेंट करू शकता. ओके, येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.